संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे तुकोबराय, देहू निवासी तुकोबराय आपल्याला निर्देशित करतात. ऐका सज्जनाहो, त्यांना आलेले अनुभव त्यांनी लिहून ठेवलेले आहे. प्रत्येक संतांना जो जो अनुभव त्यांच्या पदरी आला का तो त्यांनी लिहून ठेवला. तुकोबरायने सुद्धा काही अनुभव लिहून ठेवले. तुकोबराय आपल्याला आजच्या दिवशी सेवेसाठी निवडलेल्या अभंगामध्ये त्यांचा काही अनुभव सांगतात. तुकोबराय त्यांनी सांगितलेला अनुभव आज आपण ह्या मागणीपर प्रकरणामधून पाहणार आहोत. तुकोबराय म्हणतात, देवाकडे गेलं आणि देवाकडे मागायची वेळ आली. देवाकडे गेल्यावर मागायची वेळ आली, त्या वेळेला मी बोललेलं वाक्य आहे तुकोबरायने लिहिलंय. म्हणून तुकोबराय लिहितात, तूच मागतो मी देवा. मागायची वेळ आली ना, त्या वेळेला तुकोबरायने देवाकडे मागितलंय, तूच मागतो मी देवा. काय मागतो? आम्हा तुझी चरण सेवा देवा, या व्यतिरिक्त मला काही नको. बर, तुझं एक ब्रीद आहे देवा. जो कोणी तुझ्याकडे आला, दरवाजात आला आणि तुला साष्टांग दंडवत प्रणिपात केला, तुझं नाव घेतलं की 4 मुक्त्या त्याला प्रदान करतो. देवाची याद्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तीचारी नियम आहे तो गड्या. आन नेगो देसी तरी. तुकोबराय बोलताय, लय गोड आहे. तुकोबराय म्हणतात, विठ्ठल महाराज तुकोबराय म्हणतात, देवाकडे मागण्याची जेव्हा वेळ आली, देवाला सांगितलं, देवा आन नेगो देसी तरी, काय नको, रिद्धी सिद्धी मुक्तीचारी आता तर नकोच. मग काय दे, काय पाहिजे मला ते मी देवाकडे मागितलेलं आहे. काय मागितलंय देवाकडं? मला हे दे, संत संगती सर्व काळ, सदा सर्व काळ मला या संतांचा संग घडू दे, या संतांची संगत घडू दे. या संतांमध्ये मला 1-2 दिवस 7 दिवस सप्त्यात नको राहू देऊ, अखंड घडू दे. संत संगती सर्व काळ, सकाळ दुपार संध्याकाळ, नाही तर फक्त संध्याकाळीच कीर्तनात सकाळी असं नाही. देवा सर्व काळ मला यांचा संग घडू दे. बरोबर, त्यानं काय होईल? जर यांचा संग झाला, इथं सुकाळा एका गोष्टीचा, त्याचं नाव आहे प्रेम. यांच्यात गेलं की प्रेम मिळतं. म्हणून देवा मला बाकी काही नको, आन नेगो देसी तरी, बाकीचं काही नको, संतांचा संग दे, थोर प्रेमाचा सुकाळ आहे देशील देवा. एक ऐकून ठेव, शेवटचं सांगतात तुकोबराय देवाला. आणि संतांनी तुकोबरायनं 18 संतांनी देवाला खणकावलंच. हो, अधिकारानं बोलायचे ते देवाशी. देवाजवळ गेल्याच्या नंतर देवाला लुलूथुपून असायची करत ती नाही, कारण प्रेम होतं त्यांचं. आणि लाडात आल्याच्या नंतर, प्रेमात आल्याच्या नंतर माणसानं बोलावंच गड्या. का बोलू नये मैत्री झाल्यावर? जगाचा विश्वाचा मालक आहे. संतांनी त्याला देवाची याद्वारी उभा. बरोबर. आता इकडं आपलं सुंदर ते ध्यान शब्द कसा आहे पहा बरं का तुमचं, तुम्ही मला नाही ठावं. हा, ते चुकन मागून लेकरू आहे, चुकू शकतं. हा, पण बघा देवाला आरतुर केलेलं अरे का रे देवा. जनाबाईनं तर हा त्याची पार धिंड काढली. बरोबर का नाही? बरोबर का नाही? आल्यावर देवाकडे गेल्याच्या नंतर देवाची जर जवळीक झाली तर देवाकडे गेल्यावर देवाला त्यानं बोललेलंच आहे. मग तुकोबराय म्हणतात, देवाकडे गेल्यावर जेव्हा मागण्याची वेळ आली तेव्हा पहिल्यांदा त्याला सांगितलं, तू देशील तर तुझी चरणाची सेवा दे. यादी आहे, लई गोड यादी आहे तुकोबरायाची. तू देशील तर बाकीचं देऊ नको, मुक्तीही मला नको, तुझं काहीच नको. मग संतांचा संग दे, तिथं सुकाळ आहे प्रेमाचा. आणि देवा तुला देता येईल हे वरचं तर बघ, नाहीच देता आलं तर तुका म्हणे नाम, तुझं नाव माझ्या कंठामध्ये अखंड राहू दे. एवढं जर तुला मला देता येईल, तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. याच्यावरचं तुला देता येईल ते बघ बड्या. आणि नसन देता येत याच्यावरचं तर तुझं नाव माझ्या कंठामध्ये राहू दे. असा हा अभंगाचा सरळ भाव तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार विठ्ठल. त्याला कीर्तन रूपी पुष्प इथं संपन्न करायचं आहे. या कीर्तनासाठी सेवेसाठी निवडलेला अभंग तुम्हाला गाऊन दाखवला. अभंगाचा भाव असा असेलच असं अजिबात नाही, परंतु अंदाजानं माझ्या बुद्धीच्या टेपानं त्याला वर्णन करण्याचा प्रत्येक कीर्तनकार ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या टेपानं ज्याच्या त्याच्या बरोबर अभ्यासाप्रमाणे आपली कीर्तन सेवा अर्पण करत असताना बोलत असतो. पैकी मीही निवडलेल्या अभंगावर थोडं तुमच्याशी बोलणार आहे, चर्चा करणार आहे. इथं एकट्यानं जमत नाही.
बरोबर आहे. नुसतंच मी बडबड करणार आणि तुम्ही मुकाट्यानं ऐकणार याला कीर्तन म्हणत नाही. ही सगळं आपण एकत्रित करायचं असतं बाबा. याला प्रमाण आहेत तशी. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदरोळी आनंद तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदरोळी आनंद तुम्ही आम्ही खेळी मेळी हा तुम्ही आम्ही खेळी मेळी गदरोळी आनंद तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदरोळी आनंद तुम्ही आम्ही खेळी मेळी हा तुम्ही असं जर चाललं ना गाड्या 12 तर नक्की वाजवीन आज. आमच्याकडं ना शाळेत जाणारी पोरं आहे. ती पोरं बाबा आता पाऊस चालू होता 8-4 दिवस. सर ती पोरं काय करायची, वडाच्या झाडाच्या आडशाला बसायची आणि एसटी आली का अशी लांबून बरं का माय ऐका ना, एसटी अशी आली का एसटी अशी नजीक येऊ द्यायची आणि मग त्याने हो चौधर बाबा पळायचं गाडी माग थांब थांब बोलला एसटी वाल्याला. त्याला का माग दिसत का साऱ्या काचा चिखलानं भरलेल्या एसट्या बघा कशा असतात, त्याला माग नसतं दिसत. नाही अरे मी सांगतो दररोज पोराओ, अरे गाडी अशी थोडी लांब आहे तवाच हात द्यावा, बरोबर का नाही. उभं करीन ना ती. तुमच्याकडे लय घोडे गाड्या महाराज बोलणार आहे तर त्याच्या आधी प्रमाण तयार आहे. पाहुणे आले हो शिराई घ्यायची झाडायला लागायचं पाहुणे होय माय राहू दे टाच काय तू सगळं असं नसतं. लय गोड आहे गड्या. आणि खरंच ज्याचं गोड आहे मी त्याला चांगलं. मी लय फाटक्या तोंडाचं गडी सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला मला सण जे होत नाही ना ते होतच नाही, करीतच नाही, धकीतच नाही. मी नाही धकीत, पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणतो. इथं आल्यावर मी सिस्टीम पाहिलं, मला आनंद यात आहे. नाहीतर जगात कोणताच कीर्तनकार सिस्टीमवाल्याला चांगला म्हणला नाही माय अजून नाही. तुम्ही ते धामण आणि म्हशीची गोष्ट ऐकलेली आहे. या सिस्टीमवाल्याचं आमचं असंच लागलेलं आहे काय जाण. पण तुमच्या गावचं सिस्टीमवालं इतकं गोड बिलंदर आहे गड्या, अजिबात वाढवय म्हणावं लागत नाही, कमी कर म्हणावं लागत नाही. नाही तर आलं का आम्ही गेंदे इको दे त्यांना हात पुढं न्यायचा. गड असे साऊंड सिस्टम आपल्याला लाभलेले आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं कीर्तनाचा आत्मा, कीर्तनाची धडधड, कीर्तनाची फडफड. जर कोण म्हणाल बाबा पाणी नसतो पित मी, बाजूला ठेव हा यांना द्या. कीर्तन जर म्हटलं तर कीर्तन सुरू करायचं असो, भजन सुरू करायचं असो, संतांनी घालून दिलेली एक परंपरा आहे. हे बाबा चालू करत असताना हे सगळं नसावं, पण त्याआधी एक गोष्ट असावी, त्याचं नाव आहे मृदंग. हो, मृदंगाशिवाय हे चालत नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. पहिले मृदंगानं सुरुवात करावी लागते. असे भगवंताचे लढीवाळ भक्त नाही तर प्रत्यक्ष विठ्ठल भगवंत आपल्याकडे पक्कावर आहे. काय गोड आहे, असं गोड महाराज आपल्याला लाभलेले आहेत. गोड त्यांचा मृदंग आहेच. त्याच पद्धतीनं आदरणीय आमचे बबन महाराज, आमचे पितृतुल्य, गोड त्यांचं काय वर्णन करावं, गोड गाळा आहेत. रामकृष्ण महाराज ज्यांची चाल आपण ऐकलीच गोड असं. आमचे राजेंद्र महाराज आहेत, भास्कर बाबा आहेत, ग्रामस्थ मंडळी ज्यांच्या आयोजनानं मला इथं येण्याचा योग आला. दररोज मला एक फोन यायचा, बाबा दुसरी का तारीख नाही ना घेतली. म्हणलं घेतली गाड्या निमोनला. आणि जेव्हा निमोनवाल्याच्या पत्रिका पाहिल्या हे म्हणले हा बाबा आता येतच नाही. अरे चाट माऱ्या निघाला म्हणले, असंच बोलले ना. हा दोघं खोटं नाही बोलायचं. अहो ये ना आशू फोन बा. हा पण गोड असं. इथं जवळच वडगावला महाराज कीर्तन झालं, त्या दिवसा पण मागं लागलेली. पण काय करावं बघा, संतांची सेवा आहे. आपण काय धंद्यावाला बाबा नाही का पैशामुळं पळतो, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. लई वेळा तुम्ही विचारलं खरंच किती घ्याल, खरंच किती घ्याल. आता मी जर घेतच नाही मी काय घेणार. देताल तर बघू, बरोबर का नाही बाबा. सगळ्यांनाच माहीत आहे. पण नव्हता खाली माझा नाविलाज आहे म्हणून तुम्हाला त्रास झाला, त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आज सेवेसाठी काही मान्यवर आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यापैकी ज्यांना कालच उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार मिळाला असे आपले शिंगव्याचे
आमचे परममित्र आदरणीय अनिल भाऊ आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कालच त्यांचा मोठा सन्मान केला चांदवड तालुक्याने. गोड. त्यानंतर तिथलेच आपले सरपंच त्यांच्या सोबतीला, म्हणजेच आम्ही तसे शरीरानं वेगळे दिसतो पण गड्या इथून आतून लई एक आहे बरं का. हां, असे सरपंच, पोलीस पाटील, इकडं डॉक्टर साहेब, काय काय बाबा आता तुमचं एकेकाचं वर्णन करायला एक एक तास लागन, एवढी मोठी सगळी मंडळी आहेत. चोपदार बाबा सगळे इकडून तर विनेकऱ्यापर्यंत सगळी ही मंडळी, सगळ्यांच्या चरणविंदावर कोटी कोटी वंदन. आमचे हार्मोनियमवाले बाबा मागं बसलेले, पुढं सगळे वाट्यावर बसलेले, सगळ्यांच्या चरणावर एकदा कोटी कोटी वंदन करतो. माझ्याबरोबर आलेले आळंदी विद्याविभूषित आमचे सुनील महाराज, आज त्यांनी धोतर नाही घातलं, ते म्हणले लई मळत आहे बाबा, सगळं असा त्रास देतं. म्हणलं वॉशिंग मशीन असं गागत आहे टाकीवरून, त्यांचं आमची वॉशिंग मशीन टाकीवर असतात, लई आवाज येतो त्याचा, मग नका विचारू. असं सुनील महाराज आहेत. त्याच पद्धतीनं तुम्हाला मला बरं का माय लक्ष देऊन ऐका ही वाक्य. आता याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणाल इतक्या नाही दिलं, पण आता ऐका. तुम्ही सगळे आता सगळ्यांची चेहरे, तुम्ही सगळे तुमचे सगळ्यांचे चेहरे व्यवस्थितरित्या टिपणार आणि उद्या 2 दिवसामध्ये यूट्यूबला टाकणार. मग तुमचेच पाहुणे, तुमचे आप्त गणगोत्र तुम्हालाच फोन करणार. मग म्हणणार बाबाई अगं कीर्तनात बसायचं होतं, मग नीट तर बसावा बाई, काय इज्जत दौडी ती आमची. मी नाही म्हणणार. आणि ह्या लोकांना हे बा ते आमचे मार्केटमध्ये ते पावत्याच करतात बा. त्यांना विचारा तुम्ही, मार्केटमध्ये व्यापाऱ्याच्या हातामध्ये चांगला बोंड्याचा कांदा येत नाही चोपदार बाबा. बेळे, चिंगळ्या, स्वाला कसं येतो. या शूटिंगवाल्यानं कोणाचं घ्यायचं माहिती का, मिसरी लावलेली म्हातारी, तंबाखू खाणारं म्हातारं, इडी चाटवणारं बाबा, कशी घ्यायची आहे ना. आणि आशायची बरोबर अशी बनवतात ना ते. हा, म्हणून गड्यावर जरा सावध. आपले सगळ्यांचं गोड असं एक चॅनल बनवलेलं आहे, वारकरी चॅनल आहे. चॅनल खूप आहे पण वारकरी चॅनल कमी आहे. सगळे कीर्तनं भजनं असं मराठी वक्ता नावाचं एक गोड असा चॅनल आहे. आणि तो चॅनल आपल्या सगळ्यांचं शूटिंग करून 2 दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना त्या जगभर दाखवणार आहे. म्हणून सिस्टीमवाल्या दादाच्या चरणाविंदावर कोटी कोटी वंदन. ते एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वारकऱ्यांची सेवा आहे गड्या. हो, एरवी आपलं कौतुक कोण नाही करत हो, कोण नाही. रस्त्यानं सुद्धा चाला तुम्ही, गाडीवाला असा आडमारी तर ती म्हणते काय करीन तू. अरे त्याला कोण नाही रे, कोण आदरानं बोलत नाही. पारावर बसलेले सुद्धा आपल्याला खात नाही दादा. पारावर बसलेले असं सहज गाडी जर चालली ना, आज कुठे बाबा खेळ, टवाळ्या करतात आपल्या. आपलं बघा लय वाईट आहे आपलं. आपलं नाही, आपली जेव्हापासून परंपरा चालू झाली ना महाराज, तेव्हापासून असंच आहे. ज्ञानोबा रायाला शेण फेकून मारलं, दगड मारले, तुकोबा रायाला मंबाजीनं काटीन मारलं, आपल्याला आताशी बोलले. अजून लई वेळ आहे मार खायचा. एवढी काय वाईट वेळ आपल्यावर येत नाही आणि येणार नाही. सज्जन आहेत लोक तसे सुधारले. वा वा, रामकृष्णारी विठ्ठल विठ्ठल. गावगावून पंचक्रोशीतून आलेली सगळी मंडळी, सगळ्यांच्या चरणाविंदावर कोटी कोटी वंदन करून सेवेला सुरुवात करणार आहोत. आज आपण नेमलेला जो अभंग, आपण जे आज वर्णन करणार आहोत, अभंग गोड तुकोबा रायाचा आहे. अभंगाचा विस्तार आपण थोडक्यामध्ये मग केला. चला, अभंगाचा मुख्य विषय आहेत आज की तुकोबा राय म्हणतात तूच मागणे ते देवा. तुकोबा राय आणि मागणी, जर मागतात तर तुकोबा राय नाही, आणि तुकोबा राय आहे तर मागणार कसे हो. कारण तुकोबा रायाची रीत तुकोबा रायानं सांगितले, आमच्या कुळामध्ये इथून माग वडिलांची रीत, वडिलांची रीत, वडिलांची
एक ध्यान आलं बरं का, गादीवर नाही बोलू, कुत्र्याची लढाई पाहिली का तुम्ही? पाहिली सगळ्यांना. एक कुत्र जर धावून आलं ना, एक कुत्र युनेकरी बाबा, एक कुत्र धावून आलं का, दुसरं जर मारामारी करण्याच्या लायकीचं असलं तर बरं, नाही तर त्यानं घ्यायचं असं पडून. काय लढाई होईल त्यांची. तुमच्याकडे तसं नाही, तिकून धावल्या उपयोग नसतं गड्या. लय गाव मी लय हिंडणारा गडी आहे, 23 वर्ष झाले राजा येत करतोय. नाही नाही गोड आहे, खरंच गोड आहे, म्हणून टाळ्या एकदा वा. लय गोड आहे. चला, तुकोबरायांना स्वतः सांगितलंय, माझ्या कुळात कोणाच मागितलेलं नाही गड्या. नाही मग माझ्या कुळात मागण्याची परंपरा नाही, मग तुकोबराय मागतात कसं? मागितलं नाही म्हणतात आणि तुझं मागण्याचे देवा, तुम्ही तर मागितलंय. पण तुकोबरायानं जे मागितलंय ना ते प्रपंचातलं नाही. मग ते प्रपंचातलं मागितल्याच्या नंतर तुकोबरायाचे काही असे प्रमाण आहे की तुकोबराय म्हणतात, इथलं जर मागितलं तर इथं जातं. इथं जेवढंही दिसतं ना हा मृत्यू लोक आहे, इथं उरत नाही. इथं उरले नाही, आतापर्यंत राहिलं नाही. देवांचे अवतार झाले तेही कुठे राहिले हो, ते सुद्धा गेलेत. देव जन्माला आले, देवानी माणसासारखं झालं, त्यांना सुद्धा जावं लागलं. येथ उरो नाही आले अवतार, ते पामर जिरो किती राहतय का इथं. जे राहतय आणि जे शिल्लक उरतय ते तत्व तुकोबरायानं मागितलंय विठ्ठल. मागण्याची पद्धत आहे बरं, बऱ्याच पद्धती आहेत मागण्याच्या. मागण्याची पहिली पद्धत ऐका माय, आपल्याकडे ते खाकी कपडे घालून येत आहे बघा, लय गोट टोपी असते, त्याची बेल्ट वगैरे लावलेला, कमराला बंदूक असते बिना गोळ्याची, आणि ती बंदूक अशी असते, सायकल आलेलं 2 झोळ्या असते त्याच्याकडे, कडक अशी बागलामध्ये फाईल असते, एवढी मोठी काठी असते त्याच्याकडं. आणि आलं का सांग ना, तू राहतो गंगाई माझ्या आईचं लग्न यावर म्हणले, तुला नाही आला. मागणारी त्यांची परंपरा आहे, मागायची रीत आहे वाडवडिलाची. त्यांच्या महाराज वाडवडिलांना मागितलंय आणि यांच्यापर्यंत ते मागण्याचं काम आलंय. ही वडिलापार्जित मागणारी ही परंपरा आहे मागण्याची. दुसरं एक मागणार आहे बघा, मागणारी सांगतो मी तुम्हाला. मागणारी दुसरं एक मागणारा असं आहे सिस्टीम वाले, ते मागणार पाराव बसतं. रामभाऊ आला का, रामभाऊ इकडे ते सत्याचं काय झालं माहित तुला, ती धणा जात पुढे पाहू बरं. ज्याला पक्का माहित लोक कशी ठकवायची. ते आलं का त्याला राहतं काय विचारायचं, नेमकं काय झालं घड्या साप्त्यात. ते म्हणतं पुढे काय पण सांग, खाणं झाली का, येऊ का, मला ना थोडं वखरायला जायचं होतं. मागणार लय हुशार. तिसरं मागणार बघा, तुम्ही आता पंढरपूरला आलेली सगळी यात्रेला होतो आपण बरोबर. बाबा रस्त्यात बसलेले होते बघा, एक डबा हातामध्ये, हात गेलेले पाय गेलेलं, त्याला असं रस्त्यात टाकलेलं आणून कोणा तरी, त्याच्या हातामध्ये डबं, त्या डब्यामध्ये 4 रुपये टाकलेले, त्यांना असं वाजवायचं, ते डबं वाजवायचं. या आंधळ्याला बाबा, या पांगळ्याला, ती म्हणते 2-5 पैसे दरमाला, 2-5 पैसे दरमाला, 2-5 पैसे रंगीत आहे. आपण खिशात हात घालायचा, आपल्या बापाचे नाही, लोकांना पाकिट दिलेली द्यायची टाकून द्यायचं, असंच आहे ते. आता ते मागणं वेगळं. कोणतं ते मागणं असं आहे, त्याला हात नाही पाय नाही काहीच नाही. मागणं कशासाठी आहे, त्याचं उदरनिर्वाहासाठी. कशासाठी आहे, आपल्याला क्यू करू नाही, बरोबर का नाही. अरे जाऊ द्या 2 रुपये देतोय आपण, पण पोटाला खाईन गड्या, बरोबर का नाही. संध्याकाळी जाऊन ते भले त्या काळ्या पाठीच्या का दुकानात जाईना, त्याच्याशी काय घेणं देणं नाही. पण आपली भावना काय आहे बाबा, मागणारे सांगतोय मी, ही मागण्याच्या रीत आहेत, बरोबर आहे. पण हे मागणारे सुद्धा इतके हुशार आहे, हे 3 हे मागणारे जो देतो त्याच्याकडे जातात, कोणाकडे नाही जात. आणि त्यांना माहिती आहे नागड्याजवळ जर उघडं गेलं तर सारे रात्र 100% इवाना मारणार.
ते मागताना कोणाकडे मागितलं? आता जे 3 पाहिले आपण, कोणाकडे मागितलं? ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे, बरोबर का नाही? जगद्गुरु तुकोबाराय ज्याच्याकडे गेले, पहिली गोष्ट तो देणारा आहे का? आता हे गावगाव आपण सप्ते करायलो विठ्ठल महाराज, बरोबर का नाही? मग आपले फिरते सप्ते ज्या गावाला गेले का आपण गाव कसं शोधतोय? हा, दानशूर गाव. नाही तर ते जर श्यामबाबाच्या घरी आले तर त्यालाच खावाला नाही, ते बोंबलं थिंडत आहे गाव. त्याला काय देईल आपल्याला, बरोबर का नाही? काय देईल? करायला गाव कसं असं अनकवाड्यासारखं दानशूर लागत. कुठेही कसं चालन ते? कुठेही नाही ना चालायचं. नाही नाही नाही, बरोबर का नाही? यांनी तुकोबाराय ज्याच्याकडे गेले तो कसा आहे, तो देतो का, त्याच्याकडे देण्या इतपत आहे का? आजपर्यंत त्यानं कोणाला दिलंय का? पाहावं लागेल ना आपल्याला. पाहू मग आपण, जेवढं सापडन तेवढं भजन करा विठ्ठल. देव देतो का? लय लोकांचा प्रश्न आहे बघा. वाऱ्या केल्या, दिंड्या केल्या, लई वाऱ्या करून करून, हे नवस करून करून थकले का? मग यांचा एक शब्द असतो, तुम्ही ऐकलाय का नाही, पण मला भेटलेले सांगतो. बाबा लय देव केले, लय काय देवाकडे न्याय नाही म्हणली. नाही नाही, देवाकडे न्याय नाही. तो का चांगला आहे का? कोण ऐकले तुम्ही? कोणाच ऐका, लई लोक सांगत यात. हा बाबा करू करून मग ते जरा दमले थकले का मग ते जात नसतात. ते म्हणते काय एवढं वाटोळं झालं देवाकडे. देव काय वाटोळं करण्याकरताय होय तुमचं? आता ते काही लोक, तुमच्या गावात दुकान आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्या काय आहेत काय काय जाग जाग दुकानं. त्याईनं त्या निंबात पाहायचं, तो अंगारात त्याच्यावर टाकायचा, त्याच्यावर त्याईला कळतं, त्याईनं सांगायचं चोपदारानं धरला म्हणले. सारखा टक लावून तो का पाहायचा, आणि त्यानं तुला तू कामच केलं म्हणले. खुट्टा निघण पण खुट्टी निघायची नाही, पक्की ठोकली म्हणली तू आवाल्या. कोण सांगायचं? आता बरोबर करंट लावलाय, बरोबर. मग याच्यासाठी उपाय म्हणले त्याला, हा असे असे तिडगे ताडगे, मग इडवर अशी हातात जागा नाही राहिले, एवढे दोरे लई काय काय. जाऊ द्या मोरू द्या, तिकडे जायचंही नाही आपल्याला, आणि जाऊ नाही तिकडे आपण. ते कारण कोणत्याच ग्रंथात नाही बसत. ते बसत नसतं ते. जरा हे आता बोलण्याच्या जागाही नाही, तितका वेळ आहे आपल्याकडे नाही. असो, आपला मागणीचा विषय आहे. असो, मग त्यानं सांगायचं तुम्ही हे करा, बरोबर. इथं जा, एवढे एवढे कापा, तेवढे तेवढे लोक जेव घाला, बरोबर का नाही? यानं काय होईल म्हणले, त्याच्याक मागितलेलं तो पूर्ण करत असतो. कोण? हा बाबा, असंच आहे बाबाजी. सध्या तिकडं जास्त गर्दी. हा, मग तो देतो का? अरे लोकाचे लेकरं कापून कुठं आपल्या लेकराला सुख पडत असतं का बाबा? सिस्टीमवाले तुमचं काय मत आहे हो? बरोबर आहे. मग तुमच्या गावात कारण काय वाचे? असं नाही, लबाडाचा खेळ नाही, इथं सत्याचा खेळ आहे. जर नाही 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 म्हणतात, मग हे काय कार्यक्रम चालले सगळे. काय नाही बघा, असं नाही गड्या. बाबा देतो देतो. आतापर्यंत दिलंय का? दिलंय. कोणाला दिलंय बघा तुम्ही. त्या विठ्ठलाचं ज्याचं वर्णन इथं आहे त्याचं, त्या विठ्ठलानं पूर दिलेत. लेकरं दिले मागितल्याच्या नंतर. कोण म्हणतं देत नाही? आजचा दिवस पुत्रदा एकादशीचाच आहे. विचारा कोणाने नवस केला होता? ए देवा, नामदेवाला पोरग होऊ दे. कोणाईने नवस केला, देवा पुत्र देवी मला, देवा पुत्र देवी मला, देवा पुत्र देवी मला. कोणाईने नवस केला, देवा पुत्र देवी मला, देवा पुत्र देवी मला, देवा पुत्र देवी नवस केला, देवा पुत्र देवी मला, देवा पुत्र गोनाईने नवस केला पांडुरंगाला. पांडुरंगाला नवस केल्याच्या नंतर पांडुरंगानं पोरगा दिला, आणि असा पोरगा दे. त्यांची मागणीच तशी होती. आपलं कसं आहे माहिती का? आपण पोरं मागतले. अरे मागतले जर कापून कुपून तर ते पैदा झाले हो बाबा, बाटल्याच काढीचं ना ती. अरे तुम्ही मागताना कशी मागितली? तुमचं काय मत येऊ याच्यावर? वा वा वा, नाही बरोबर आहे म्हणली. एका थोडं झालं.
मी म्हणतो आपण जर आता मागताना रीत जर आपल्या शिगवानाने नवस करताना केलता काय कसं पोरग दे असं पोरग दे त्याचा 3 लोकात झेंडा लागल विठ्ठलाला नवस आहे ऐ समुद्र मेघाना त्याचा तिन्ही लोकी देना त्याचा तिन्ही लोकी देना खरोखर असं पोरग तयार झालं ते पोरानं खरोखर 3 लोकात झेंडा लावला आपलं कसं आहे माहिती का असं गाणार जर पाहिलं ना आपल्याला काय वाटतं आपलं लेकरू गाणार निघावं गाड्या बरोबर का नाही असं कोणही विचारिताना कुठला आहे रे महाराज कोणाचं पोरग रे ते सांगतात बरोबर का नाही रामादादाचं वा 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 काय पोरग काय नाव काढलं रामादादाचं म्हणले पोरानं हा काय नाव काढलं अरे 4 जिल्ह्यात माणसाला ओळख आहे म्हणले हा असं पोरग आपलं पाहिजे आपल्याला वाटतं आपलं निघावं गाणार पण आपण पहिले त्याला ते कसं निघत आहे मग सांगू का सर ते गाणार नाही निघत ते पिणार निघत आहे आपलं मागणं चुकलं गाड्या मागणं 100% चुकलं मागायला कुठं पाहिजे होतं जागा चुकली नाही पाहिजे हा मागायला ज्याच्याकडे जायचं ना तो तसा पाहिजे आणि तो जसा आहे तशी खाण निघन बरं का या महिलाकडे एक मन आहे बघा या महिला यांच्याकडे इतके तत्वज्ञान घेण्यासारखे तुम्ही पंढरपूरला खरंच यात्रेला महिनाभर जात जा आणि बायामध्ये चलत जा मागच्या टोळीत कुठं त्या गुडघे गेलेल्या लटपटत हात धरायचा म्हातारीचा आई आवत जाऊ नये का आला मी म्हणतो जावान टेम्पूत बसून पुढं एवढे पार गुडघे गेले कमार गेलं बेल्ट लावला जावं बसून पुढं ठेप्यावर भाकऱ्या बिकऱ्या करावा मिरची ठेसून ठेवावा आम्हाला कांदे बिंदे कापून मस्त पैकी भाऊ मला का जावा वाटत का मला का गंज वाटत घरीच राहावा पण म्हातारा म्हणलं बबीला काही नाही ना 13 वर्ष लग्नाला झाले विठ्ठलाला नवस केला तो 5 वाऱ्या करीन मा बबीला मा देवळा देखत काहीतरी होऊ दे मेल्या नवस त्याला केलेला आपल्याला फक्त मागणी बाकी काय नाही आपल्याकडे वेळ तसा आपल्याकडे थोडाच वेळ शिल्लक आहे आता जिथं आहे बघा मी तुम्हाला त्याच्याच करता सांगितलं होतं की 7ला येणं महाकधी गाड्या अर्धा तास वर झाला त्याच्याबद्दल ते मी तर फेटा मानून 6:30ला बसला जे आमचं सुनील भाऊ म्हणले नवरदेव ग नटून बसला पण वराडीच नाही म्हणलं म्हणता येऊ दे सर बरोबर नाही तुम्ही लेट आले जाऊ दे असं हा मग ते मागितल्याच्या नंतर देतो म्हणजे तो दानशूर आहे देण्याची ताकद त्याच्याकडे आहे काय देतो कळाला आपल्याला तो देतो एका टप्प्यात पुढे जायचं आपलं एक प्रमाण पाहू बघतो जास्त नाही तो काय देतो तर ऐका त्याच्याकडे 3 गोष्टी देण्यासारख्या आणि आपण घेण्यासारख्या लय गोड आहे 3 गोष्टी कोणत्या आपण देवाकडे गेल्यावर आपलं बघा पंढरपूरला जाऊ द्या आळंदीला जाऊ द्या त्र्यंबकला जाऊ द्या आपल्याकडं मुक्ताईला जाऊ द्या स्वपन काकाला जाऊ द्या आपण कोणत्याही देवाला गेलं का आपल्याकडे 3 गोष्टी घरी आणल्याशिवाय माणूस येत नाही एक म्हणजे बांगड्या हावन भाऊ हावन नाही तेच आणते तुम्ही आणते काय आणते तो गोंगड्या काय आणलं बाबा काय आणलं आपण देवाकडून येताना आपण काय आणलं देवाकडून येताना आपण देवाला विचारलं पाहिजे देवा आता चाललोय माघारी शेवटचा नमस्कार आहे बघ देवा पुढची वारी व्हावं असं तुला जर वाटत असेल ना तर हे बघ हे मॉडेल रिपेअर असंच राहू दे हे तुमचं पुण्य आहे तुम्ही कदाचित देवाकडे म्हणून हे मागितलेलं आहे म्हणून तुम्ही इथं बसलेले आहात नाहीतर विठ्ठल महाराज आत्ता माग कोरोनाचा कालखंड गेला बाबा अजून आपल्या अंगावरचे शहारे नाव काढलं तरी डोकं वर काढतात बरोबर आहे संदीप भाऊ किमान 50 60 नंबर आपण मोबाईल मधून डिलीट मारलेत त्यात आपला नंबर लागला नाही ना ही पुण्य आहे तुमची नाही तर 3 पुण्यतिथी आपल्या होऊन गेल्यास त्या भाऊ आता बरोबर मग आता त्या फुटू मधून काय पाहिलं असता हा सोहळा काय पाहिलं असतं माय आपण बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी वाचवून आलो येथवरी म्हणून उरले ते हारी तुम्हा समर्पण अजूनही बरेचसे उजरलेले नाहीत अजूनही अहंकारात आहे
देवाकडे गेल्यावर ही एक गोष्ट प्रामुख्यानं मागितली पाहिजे, देवा अरे तुला तुझी वारी चालावं जर असं वाटत असेल ना तर या पायाला चांगलं ठेव, काही नको मला तुझं, तुझी चिंधी नको मला, काहीच नको, हे रिपेअर जर असेल तर तुझी सेवा करता येईल. आणि हेच जर खोड्याळ झालं बुवा आतापर्यंत बघा ना तुम्ही प्रत्येकाला वाटतं, हे आमच्या अण्णालाही वाटतं काय अशी काठी घ्यावा दाना दाना नाचा वार पण गेले न गुडघे बोंबालले काय बाबा, काय बरोबर का नाही, वाटतं का नाही तुम्हाला, तुम्हाला वाटतं ना फेटा बांधावा दान दाना या कीर्तनकारासारखं नाचं वाटतच ना हो, कोणाला वाटत नाही. लहानपणी गोट्या गोट्या खेळायचे बरोबर का नाही, बरोबर नाही, अशी गोटी मात्र राहण्याचं टपा टप्पुरी आउट करीत होते का नाही. पुढचं नाही बोलत विठ्ठल. देवाकडं गेलं का देवाकडं काय मागव देव देतो का, आपल्याला कळालं काय मागव, देवाकडे जे मागायचं आपलं मागणं उलट आहे. आपण गेल्याच्या नंतर देवाकडे मागतो, देवा आमच्या घरामध्ये धनधान्य वाढू दे, आमचे लेकरं बाळ मोठे होऊ दे आणि त्या लेकरांना आम्हाला घराच्या बाहेर काढू दे. दुसरं आहे काय आपल्या जीवनात, काय चाललंय काय चाललंय. नाहीतरी म्हातारं झालं प्रपंचामध्ये, हे बघा मी बोलतो म्हणजे हे त्रिकाल सत्य आहे, कालही असंच होतं उद्या असंच राहील, ही एका काळजावर लिहून ठेवा तुम्ही पक्क. आबा ही ओळ आहे ना, प्रत्येकानं कीर्तनाहून गेल्यावर काहीच नेलं नाही तरी चालन, पण एवढं एक वाक्य नेलं नाही ह्या वर्षाचा सप्ताह सफल होईल गड्या. जितके दिवस तुम्ही प्रपंचामध्ये मराल आणि प्रपंचामध्ये लुडबुड कराल तितकी तुमची किंमत 100% कमी झाल्याशिवाय राहायची नाही. पण जितके दिवस परमार्थामध्ये तुमच्या हाजऱ्या भरतील ना तितकी तुमची किंमत 100% वाढल्याशिवाय राहणार. करून बघा तुम्ही, जेवढे म्हातारे आहे का तेवढे कुठे पा तेवढे म्हातारे, तुम्हाला 100% सांगतो. तुम्ही म्हणाल कोणाकोणाचे कोणाकोणाचे नाही, सगळ्याचे बघा, सगळे म्हातारे कुठे, किचन मध्ये, किचन मध्ये म्हातारी जाऊन बसली अशी दारात, बाब्या म्हातारा आलं पाय गाव कुळकुळ. मात्र तुमचं काय मत, शक्यतो म्हाताऱ्या या म्हाताऱ्या बरोबर बोलतीच नाही. एवढा परपंच एकत्र केला ना सरळ पाहतच नाही त्याच्याकडे, ते आलं काय आले बसले लागले खोकायला, मी नाही सांगत, मग याला ते खोकला इड्या ओढून ओढून जमेल एक तर गडी ते सुटके मारून मारून ते जाम झालेलं, त्याला खोकला येतो. गोड प्रमाण दिलं, पाहिलं म्हणे खरं मरता तरी बरं, नासी येलं घर थुंकोनी या. खरं म्हणजे यांचं लय खरं आहे असं नाही, खरं म्हणजे गाढव म्हणली गाढव. तीच बाई कोणती जी लगन व्हायना याच्या बरोबर म्हणून गेली, नादा नादानं तिकडच राहिली, 2-4 लेकर झाले, याला गावाकडे घेऊन आली. एवढी जर गोडी गुलमानं राहणारी ती याला शेवटी गाढव म्हणती. परपंचात राहिल्याचा तोटा आहे हा, लई दिवस राखडल्याचा तोटा आहे. जरा त्याच्यातून जागा काढा, यांना सोडायचं नाही, यांना टाकायचं नाही, देवाकडे जायचं, देवाला सांगायचं, देवा अरे हा प्रपंच आड येतोय थोडा थोडा, प्रपंच वसारला पाहिजे आणि तुझ्यामध्ये माझं चित्त प्रपंच वसारला पाहिजे, चित्त तुझ्या पायाजवळ मुरलं पाहिजे गड्या, हे माग नाही आपला विषयच आहे. आज बाजूला
कुठंही चरायचं पण खोट्या येऊनच मारायचं पुन्हा, ही माग नाही देवाकडे. नाही तर आपलं कसं आहे, आपलं देवाकडे गेलं का प्रपंचातलं आपला दुसरा मागणंच नाही. येताना चाडं घेऊन येतो, का करता आणतो तो, काय देवळात बसाय करता चाडं घेऊन येतो पंढरपूर. चाडं आणतो म्हणजे कंप्लीट पाऊस पडल, आपण वावरात जाणार, बाजरी पेरणार, बाजरी पेरली का ती उगणार, नंतर पाऊस उघडून जाणार, आणि मग ती एवढली होणार, कशा भाषा त्याला लेंड्या लांड्या येणार, त्याच्या बाळशा बोळशा होणार, आणि त्या पाहून राहणार. आपलं काय चाललंय, तुमचं माझं काय चाललंय, आज बघा ना आपली काय परिस्थिती दादा. गज मनगडात ताकद आहे तुमच्या, विज्ञान मस्त पुढे गेलंय. तुम्ही 7-7 फुटाचं एक कणीस आणाल, आफ्रिकन बाजरी आणाल, अरे पण पाऊस पाहिजे ना. ते ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे गेल्यावर कायला आपण चाड मागावं. अरे प्रपंच देवावर सोडा पाहिजे, हा कष्टान नसतो होत, प्रपंच प्रारब्धानं होत असतो. प्रारब्ध लिहिणारा तो आहे. हे प्रारब्धाच्या गोष्टी आहे. इथं परमार्थ केला पाहिजे आणि देवाला आळवलं पाहिजे, त्याच्याकडून मागितलं पाहिजे. पण काय मागितलं पाहिजे हे लय महत्वाचं आहे. देवाकडं संतांनी हेच मागितलंय. पहिले संत 1250 ऐकून ठेवा. वैभव महाराज काल आपण हे मांडलं बरोबर का नाही, सिन्नर मध्ये आपण हेच भांडवल मांडलंय. 1250 ला एक संत जन्माला आले. त्या आधी संत परंपरा नव्हती. देव होते, देवांना त्रास देणारे राक्षस होते. संत परंपरा 1250 आरण मध्ये संत जन्माला आले. त्यांचं नाव सावता बाबा. तुम्ही आत्ता आपण हे शेती करतोय स्वाबदार बाबा, त्या काळातले प्रगतिशील शेतकरी सावता बाबा. सावता बाबा घरी शेती करायचे. शेतीमध्ये त्यांनी, आता आपण पूर्वी मिरच्या लावतो, लसूण लावतो, आता आपण शेतीमध्ये जी कोथिंबीर घेतो पोयात टाकून खा करता. सावता बाबानं त्या काळामध्ये हे सगळं जपलंय. त्या काळामध्ये हे सगळं शेत करायचे. आणि ते शेत करत असताना त्या जर बाबानं त्या शेताकडे पाल्याच्या नंतर सावता बाबा त्या शेतातल्या पिकामध्ये त्याच्या खरं सांगू का तुम्हाला, दररोज ओढून आहे ना. बरं तुम्ही स्टेटस पाहते ना, पाहिजे तुम्ही दोघं दररोज 2 जवळ घावले का 3. हे फार बोंबललंय. तुम्हाला ऐकताना सुद्धा जड ऐकायला येत असेल, पण इथं आल्यावर इतका आनंद वाटला मला सांगू का किती. खरंच त्या परमात्म्यानं माझी हाक ऐकली करून निघाल्यापासून म्हणायचं लय ऐकायला गळा गोड दे रे देवा, मला काहीच नको. पुरवली गड्या त्यानं इच्छा, पुरवली आज. नाहीतर राजा सगळं वाढावं लागत आपल्याला. नाचायचंय आपण, वाजायचंय आपण. जाऊ द्या. सावता बाबा त्याच्या देवाला पाहायचे. देवाकडे त्यांनी काहीच मागितलं नाही, कधीच मागितलं नाही. देवाला त्या कांद्यात पाहायचे, त्या लसणात पाहायचे, मोड धरली तरी त्या नाड्यात देवाला पाहायचे. जे अख्खं जग त्याच्या दर्शनाला जातं राजा, तो जगाचा बाप सावता बाबाच्या घरी आला. जगाचा बाप आला. आल्यावर उभा राहिला. मागितलं नाही त्यांनी. ते म्हणले नाही ए बाबा अरे हे पिकू दे, लय मोठे मोठे बंगले बांधू दे, होईल हे होईल. हे त्याच्यावर सोडलं. प्रपंच त्याच्यावर सोडला. प्रारब्धानं होत असतो तो प्रारब्धावर सोडला. कष्ट करीत राहावं. माणसानं गप्पा बसून चालणार नाही. पण देवा हे दे ते दे, दे गड्या नाही. देशील ना, तुला द्यायचं दे, यायचं ये, नसल जाऊ दे, पाहून घेशील. तूच आहे
वृक्षाचे पानं जर तू हलवतोस तर मी मागायचं काय ताकद आहे तुझ्याकडे? अरे तुला कळत नाही का कोणाला काय पाहिजे? मुंगीच्या पायातले घुंगराचे आवाज जर तू ऐकतो राजा, तर मला लागणार तू देत नाहीस का? ज्यानं चोच दिली माय चारा तो देणारच आहे ना. मग आपण का मागावं देवाकडं? प्रपंचातलं मागून 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 काय मागणार? या वर्षी ट्रॅक्टर निलवू दे, बरोबर का नाही? 1500 रुपये महिन्याला येतील, बरोबर का नाही? उपलाटाचे एवढे येतील, बरोबर का नाही? सोयाबीनचे तेवढे येतील, बरोबर का नाही? अरे हे कुठं पुरत असतं का राजा? हो, हे किती दिवस मिळणार आहे? यानं फक्त एकच होतं, ज्या गावामध्ये सप्ते चांगले बसतील ना, त्या गावातले लोक कामधंदा सोडून गावाच्या बाहेर जाऊन आणि कुठंतरी हॉटेलावर जिरावतील गाड्या. लय माग 6000 रुपये जेव्हा आलते ना, तर गाडीतून पाहतो आम्ही, आमचं ते सुनील भाऊ म्हणायचे बाबा ये बाई चाललंय ना पुढं. म्हणलं हा सरळ का म्हणून चालत नाही? तिले गोड म्हणायचे. म्हणलं का म्हणून? 6000 भेटले त्याला. बुवा घरीच नाही जेवायला, मग तर मोकार झाले ते लोक. आता बघा तुम्ही, पप्याची आई सारखं चालू आहे, आपल्याला ना गोव्याला जायचं. 3000 गोवा का तो आजंट टुलता सारखं गप्पा चालू. इकडे जायचं, हे आणायचं, फ्रीज घ्यायचं, कूलर घ्यायचं, सारखं चालू आहे डम डम डम. मला नाही ते पण तुमचं सांगायला होत मी. सावता बाबा त्यातले नव्हते. सावता बाबानं देवाकडे मागितलं नाही, सावता बाबानं मागायची पंचायतच केली नाही. तो गडी आल्यावर सावता बाबाला म्हणला, सावता बाबा अरे बस तरी म्हणा. सावता बाबा म्हणले तुला बोलवलंच नाही तर बस म्हणायचं काय? मला गरज वाटली तर येईन ना मी तुला भेटायला, तू कसला आला एवढी तकलीफ करतोय? त्या देवानं खुरप घेतलं. सावता बाबा लय काम करता गड्या तुम्ही म्हणले, निंदू लावू का? त्याला वाटलं आशानच गोड होईल, आशानच मागन तशानच मागन. सावता बाबा म्हणले तुला निंदायची लय हौस आहे का? तुला काम ना धंदा म्हणले राहायला तिथं उभा, निंदायचं तर निंद. मी सांगत नाही ना, तो देव परमात्मा जगाचा बाप विश्वाचा मालक न मागणाराच्या घरी कामधंदा करत होता. सजन कासाया विकू लागे मास माळ्या सावत. यांनी मागितलं नाही म्हणून यांच्या घरी यायचा. एकाच्या नाही, त्यानंतरचे 2 नंबरचे संत गंगाखेडच्या जनाबाई क्रमशःवाचा एकदा संत आणि माहित असावा, क्रमशः माहित असावा. तब्बल 8 वर्षानंतर 58ला 1258ला जनाबाई विनेकरी बाबा जनाबाई तिथून पंढरपूरला आल्या. पंढरपूरला राहिल्या जनाबाई. 10 बायची 10ची खोली जाऊन बघा, आज प्रसिद्ध आहे गोपालपुरा. गेल्यावर गेलं पाहिजे. माय गेल्यात का कधी पंढरपूरला? न मागणाऱ्यांची यादी चालली. देवाकडं मागायचं नाही, जे मागायचं ते प्रपंचातलं मागायचं नाही, देव येतो. हा ऐका, त्या जनाबाई तिथं राहायच्या. नामदेव रायाच्या घरात दास्यत्व केलं. दास्यत्व करत असताना भगवंतानं कित्येक वेळा जनाबाईला विचारलं असं, रे जना अग काही मागावं, मी आहे ना ग देणारा, काय देत नाही? जगाचा व्यवहार जर मी चालवतो. जना म्हणली मला लागत नाही, मला तुझं काहीच नको. मी जर आखा परपंचच सोडलाय, डोक्यावरचा पदर खांद्यावर घेतलाय, तुझ्यासाठी घेतलाय देवा, आणि तुझी माग म्हणतोय मला नको. नाही, देवाकडे मागितलं नाही, जनाबाईनं मागितलंच नाही. जनाबाई दर्शनाला गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा खाली वाकायचे आणि पांडुरंग परमात्मा जनाबाईच्या तोंडाकडे पाहायचे. मागण्याची वाट, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे,
नाही मागण आज मागण जनाबाईनं मागितलंच नाही. शेवटी जनाबाई जेव्हा पहाटच्या वेळेला महिला मंडळ आता अंगणवटी राहिली नाही, तिच्या वाट्याचा नळ आपल्या वाट्यात घातला, वटेच पुढं राहिले आणि अंगणच पुढं राहिली. पाणीपट्टी ही भरी ती, नळाचं पाणी ती वापरी ती, राहिलंच नाही. पण होत या पदरावाल्या आहे का या 2-4 यांच्याकडे होतं बघा हे या म्हाताऱ्या दांडाचे लुगडे. पोरी हो ऐकून ठेवा, फक्त ऐकून ठेवा, ऐकून ह्या गोष्टी ही पुढं पाहायला मिळणार नाही तुम्हाला. राहिलंच नाही. या म्हातारीचं अर्ध लुगडं आणि या म्हाताऱ्याचं अर्ध धोतर दोईचं फाडायचं, याचं चांगलं चांगलं यानं गुंडाळायचं. ते काय एवढं सगट होतं का? गुडघ्या लोक धोतर तुम्ही नेसलेत का कधी? तुमची श्रीमंती होती तुम्हाला काय माहिती. गरीबाईला विचारा, गरीबाईला. मग म्हातारीनं त्याला शिवायचं, त्याला दांड म्हणायचे. तुमच्याकडे काय म्हणतो? दांडच म्हणायचे. त्याला का टिपा टाकायच्या, आता निघाल्या. त्याला दांड भरायचा, अर्ध अर्ध एकाला एक जोडायचं, म्हातारीनं डोक्यावर घ्यायचं. डोक्यावर घेतलं का सिस्टीम आले ती इरायचं. ती इरलं का या आईचे ते सफेद असणारे गोड असे रेशमासारखे केस त्यातून बाहेर निघायचे. आणि या श्रीमंताच्या होत्या ना काही, यांच्या ज्यांच्या पायात तोडे, ज्यांच्या मनगटामध्ये बांगड्या सोन्याच्या, दंडामध्ये अशा जाड जाड तोळबांध्या, नथीचे आकडे, याने असं वट्यावर यायचं, त्याला वसरी म्हणायचं. आणि ही माय अशी रस्त्यान माई चालली का त्याने हसायचं. ते बघ सफेद 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 शब्द आहे आताचे तर आपल्या पाठ नाही, पण ढावळ्या पाखाची कोंबडी आली बघ म्हणायची. हसायचे हो आमच्या आईला, हसायची लोक. तो काळ होता जुना, त्या काळामध्ये चक्क्या नव्हत्या अण्णा. नाही आता आहे. त्या काळात यांना दळणं दळावं लागायचे. मग दळणं दळताना पहिले पाठच्याला उठायचं, डायरेक्ट जात्याजवळ नसायचं बसत. पहिले अंगणवटे झाडायचे. पांडुरंग परमात्मा जनाकडं पाहायचं. जना अगं काहीतरी माग पुरी, चांगला प्रपंचाचा बस्तान बसून देईल तू आवाला. मी एवढी सेवा करतेस तू, एवढी गोड आहे पुरी, लय आवडती मला. जना म्हणली तू अगं मला मागायचंच नाही तर नाही. तिनं झाडायला घेतलं का केर भरे चक्रपाणी, केर भरे चक्रपाणी, केर भरू लागायचा. बुवा काय तुमचं बोट मोडा त्या पाहू कमी मोडा तेव्हा माय. खरंच लय गोड आहे, लय गोड. शेवा आहे जनाची, शेवा होती जनाची. जनानं देवाकडं मागितलं नाही, एकही मागणं अभंगात नाही. दे देवा मागितलंच नाही. भर भरून प्रेम देवानं जनाला दिलं. भर भरून प्रेमानं जना देवाच्या जवळ गेली. देवाला जेव्हा आडवायचं होतं त्यावेळेला देवाला आळवलं. त्याची पावती म्हणून जनानं देवाला कोंडलं. जसं सावता बाबानं हृदयात कोंडलं तसं जनानं सुद्धा देवाला कोंडलं. देव हृदयामध्ये राहतो. देवा बस तुझी सेवा मला करायची गड्या, तुझ मागण येते देवा. काहीच नाही देवा, तुझ्याकडे एवढं एक माझं गारण आहे, काही देऊ नको. चला पुढे. हे करत असताना ही सगळं बघा. नंतर पहिले आपण पाहिले सावता बाबा, त्यांनी मागितलं नाही. देव आला माग माग म्हणला, कुठंच नाही, हृदयात बसला. जनाबाई 2 नंबरच्या संत नाही. नामदेवराय तब्बल जना नंतर 9 वर्षानं जन्माला आले. नामदेवरायांचं वय कमी आहे जनापेक्षा.
हो, जनानंतर आहे. तुम्ही तारखा बघा त्यांच्या कशा मिळतात. जनाबाई नंतर 70ला, बरोबर 70 साली नामदेवरायांचा जन्म आहे. 1270 नामदेवरायाने सुद्धा देवाकडे काही मागितलं नाही. त्यांची परंपरा होती कापडं विकण्याची. कापडं विकत असताना शिंपी त्यांचं घराणं होतं. शिंप्यांचा व्यवसाय होता. कापडं विकायचे, शिवायचे, विकायचे. काही असे रंगीत विकायचे आणि काही असे सुट्टे विकायचे. बरोबर का नाही? शिवून विकायचे काय आणि चोख विकायचे काय. नामदेवराय एके दिवशी भगवंताचा दर्शन घेऊन आणि व्यापारासाठी परगावला गेले. गेल्याच्या नंतर नामदेवराय तिकडून येत होते. येत असताना रानावनामध्ये काही दगड दिसले. आता थोडा अंधार पडण्याचा टाइम आहे, कारण व्यापारी वर्ग जेव्हा घराकडे येतो त्या वेळेला थोडा झांजा होतात. नामदेवरायानं पाहिलं. नामदेवराय म्हणले, का रे लेकरा हो, एवढ्या थंडीमध्ये कुडकुडत बसले, कपडे नाही का रे तुमच्याकडं? कारण त्यांना चराचरामध्ये देव दिसत होता. प्रत्येकाबद्दल दया होती, संतांकडे दया होती. देवाकडे मागितलं नाही यावर बोलतो मी. काय मागितलं हे बघा. देवाकडे न मागता देवानं जे दिलं ते लय महत्वाचं आहे. तुकोबरायला तेच मागायचंय देवाकडे, बाकी काय नाही. आजचा विषय आपला तोच आहे. न मागता देव देतो, पण जे देतो ती संपत नाही, ती देतो. ऐका, नामदेवरायानं त्यांना विचारल्याच्या नंतर ते काय बोलायचे नाही. आता ते दगडच होते. दगड कसे बोलते ना मामा? काय बोला ना. हे म्हणले, लाजता का? पैसे नाही का? नसू दे, पुढच्या बाजारला आलं का द्या. धोंडोबा किती मीटर लागत आहे तुला? जरा मोठ्या का असा आमच्या चोपदारासारखा असा दांडगा गडी, त्याला चांगलं 5 मीटर देऊन टाकायचं. जाऊ दे म्हणले, चड्डी होईन, आंगडे होईन, राहू दे तुला. बरोबर का नाही? 2.5 मध्ये 21 मध्ये पॅन्ट होईन आणि लांब शर्ट असू म्हणले शामबाबा सारखा. मग 2.5 काय लागायचं नाही, पण धरला आपण दोन्ही मिळून थोडं उपरण त्याचं उपरण बनवू खांद्यावर टाकायला जमलं. म्हणले तुझी गंमत. दिलं प्रत्येकाला. धोंडोबा दिसला, दिलं सगळ्याला. ती कापडं दिले वाटून. नामदेवराय आले घरी आल्याच्या नंतर आई साहेबांना पाहिलं, नामदेवा अरे आज काहीच नाही शिल्लक राहिलं, चांगला व्यापार झाला. म्हणले हाव माय, पाहू बरं. आता कीर्तनकार नाही का घरी गेल्याच्या नंतर त्याच्या घशाक नसते पाहत, नाही त्याच्या हातपायाक नसते पाहत. आता बघा, वारीतून आल्यावर लय पाय दुखाले पाय दाबून देतील. बरोबर का नाही? त्यांच्या काय चूक आहे? पाय दाबून देतील बुवा, दमला थकला. बरोबर का नाही? त्यांना माहिती आहे तिकडे काय भेटत. तिकडे पाकिटं नसतात. कीर्तन रोज भले 4 कीर्तन दिंड्यात, पण पाकिटं नाही, नारळ नाही, उपरणे नाही, शाला नाही, काय नाही, काहीच नाही. मळलेले वस्त्र बॅगात काय नाही. बरोबर का नाही? आल्यावर मग ते पाय दाबून देतील. बरोबर का नाही? समजा आता लय काम केलं का लय कीर्तन नाही, काय नाही, आज मग कापलं बांधाचं काँग्रेस सगळ्या मंदिराच्या आजूबाजूचं. बरोबर का नाही? आश्रम साफ केला. बरोबर का नाही? काम नव्हतं म्हणून केला गाड्या. मग लय दमला म्हणून हात दाबून देतील. बरोबर का नाही? त्यांच्या काय चुका आहे घरी गेल्यावर त्यानं? आता लय थाकला म्हणून याचा पार आवाज बॉम्बाला, त्यानं काय दाबून द्यावं याचं? त्यांची काय चुक आहे? ते म्हणले ही काय दाबायची जागा नाही. मग ते काय पाहते त्याचे? म्हणले नाही, काढून टाकलेल्या कपड्यात किती आली गड्या. जाऊ द्या, विनोदानं आहे. नामदेवरायाची माय म्हणली, नामदेवा काय आणलं रे? नामदेवराया म्हणला काय नाही माय, पण गड्या म्हणले रस्त्यामध्ये लय धोंडोबा दगडोबा सगळे भेटले. म्हणले मग त्यांचे काही नावं गाव हा होते. म्हणले काय वडगावचे होते, काय शिंगाचे होते, संगमनेरून आलेले होते. गाव सगळे गावं सांगितले. बरं म्हणले. मग पुढच्या बाजारला आई पैसे देणार? 100% खरं म्हणले. बरोबर आहे. नामदेवरायानं पुढच्या बाजारला पाहिलं, ते त्या जागावर गेले. बरोबर, गेल्याच्या नंतर पाहिलं का रे लेका हो, मागच्या बाजारला कपडे घेतले, तुम्हाला वाटलं उधार देतो म्हणून चालले तसेच. म्हणले उघडे पागडे नागडे आले. म्हणले सगळे आता नसतो देत, पैसे टाका, पहिले द्या नंतर उधार. आत्ताचे द्या, आता पैसेच लागतील. तुम्ही काही नाटकं केले तर जमणार नाही. ते काय ऐक ना. आता ते काय ऐक, दगडच होते ते काय ऐका. ते आलं धरला एक दगड, टाकला खांद्यावर, आलं घेऊन टाक घरामध्ये कोंडून घाल. बाबाला सांगतो म्हणले तू ना, तुला आता पैसे नाही ना देत तू, बघतो म्हणले तू आकडं. देवानं पाहिलं, अरे हे नामदेव लय भोळं बाबडे. लहानपणी मला एकदा त्यानं जेव घातलं होतं.
तेव्हा व्यापाराला नव्हतं जात. जेव्हा बाबा नव्हते त्या वेळेला बाबा गावाला गेले म्हणून आईनं सांगितलं, नामदेवा आज तुझ्यावर बारी आहे गड्या, जातोच का देवाला जेव घालायला? म्हटले आई जाईन ना, दे. नामदेवराया घेऊन गेले, देवाला ती आठवलं. नामदेवराया ते ताट घेऊन गेले, देवाजवळ गेले, देवाच्या रावळामध्ये ताट ठेवलं, इकडं तिकडं पाहिलं, गरका दिला, दिवा इजलेला होता तो लावला, जरा देवाच्या आजूबाजूनं लोकांना दर्शन घेऊन चिखलाचे पाय पुसलेले नामदेवराया गेले. देवळा असं साफ करतात, आमच्याकडे करतात बा, मला माहित नाही गावगावचं, पण आमच्याकडे असंच आहे. जे दर्शनाला गेलं की त्यानं ओला कपडा आणायचा, चांगलं साफसूफ करायचं, आणि मग नामदेवानं पुन्हा गरकेला जाऊन पाहायचं. काय रे, खात नाही अजून तू? भूक नाही तुला? ब्रश नाही केला तू अजून? ब्रश नाही केला अजून? अरे खा. ते म्हणला मला काचा रे ब्रसन, काचं कोलगेट, मी असाच आहे नामदेवा. पुन्हा थोडा वेळ नामदेवानं जायचं, मंदिराच्या आजूबाजूनं गरका द्यायचा, इकडून तिकडून फेरफाटका मारून यायचा, डोकून पाहायचं. देवा अरे खाल्लं नाहीस अजून? खा की रे, चांगलं गरम गरम होतं, पार थंड झालं, आता त्या वातड झालेल्या पोळ्या तुला चावतीन काय? देवा खा ना पटकन. पुन्हा नामदेवानं बाहेर जायचं, खिडक्या बिडक्या सगळ्या पाहिल्या, जाळी जळमट काढली. मंडपाला कसं जाळ आलो, असू दे जाळ आज. हा दे, हे लावलंय का तुम्ही? मला वाटलं जाळ जाळ येते मंदिराच्या कोपऱ्या कापऱ्याला. ते जाळं बिळू काढ, परत आले. देवाला देवा खातोस का नाही म्हणले, टाइम झाला. आई बोंबलल घरी. देव म्हणला नामदेवा हे खात नसतं, देवाकडं फक्त आणत असत्यात, देव खात नाही, खातच गाव. नाव नामदेव हा नियम तुला माहित नाही का रे? पहिल्यापासून बोळवर काही नामदेव, पहिल्यापासून असंच या नामदेवाचं. नामदेवानं देवाला म्हणलं, देवा पटकन खा, आम्हाला जायचंय, नाही तो उचलून नेईल आता. नाहीच बोकड्या, खात नाही तू? डोकं आपटीन म्हणले आता. डोकं आपटीन. देव म्हणला खरंच फोडून गेली. देव खाली तिथं आलं, देवानं मुठू 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 नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. देवानं खाल्ला. एवढा बाबडं बुबळं असं नामदेवा ते देवाला माहित होतं हे कसं आहे. प्रकरण माहित आहे, फक्त स्पर्श करतो, कारण मी घड्याळ पाहिलंच नाही का, माझं चुकलं हे कळानं. पण सरांचं घड्याळ माझ्या पुढे, मला वाटलं आपण झटके झुटके हाणतो, आपला गेला काटा पुढं. आता पाहिलं खरोखर 9:15 झाले. चला, नामदेव रायानं त्या दगडाला धमक्या धमक्या दिल्या, तो देईना. अखेर पांडुरंगा का त्यानं म्हणलंच नाही नामदेवानं. एवढी जर जवळीक होती, देवाला जर सांगितलं तर देवा ऐक हा पैसे देत नाही, तिकडच प्रकरण मिटवलं असं देवानं. चांगल्यांचा काटा काढणारा त्याला काय दगडान धोंड्याकून वसूल करायला काय माग होतं का हो? नाही ना, त्यानं वसूल केलेच असते. पण नाही, देवाकडं मागत नाही ना तोपर्यंत देव त्याच्याकडे पाहतच राहतं. काहीतरी मागेल, नंतर नामदेवरायाचे पैसे कसे वसूल केले वगैरे कधीतरी आता. आणि मग मात्र हे नामदेवराय प्रकरण, 9:15 म्हणून नामदेवराय प्रकरण. नंतर मग बघा त्याच्या पुढे चोखोबरायाला डोरं उडू लागला भगवंत. चोखोबरायानं मागितलं नाही, अखेर त्याची पावती म्हणून चोखोबरायाचे हाडं देवानं देवाच्या समोर आणून ठेवले. आधी दर्शन चोखोबरायाचं, मग पांडुरंगाचं होतं. देवाकडं मागितलं नाही, देवाकडं न मागणारे 73, पुढे या 73 मध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा, त्यानंतर ज्ञानोबाराय, त्यानंतर सोपान काका, मुक्ताई आई साहेब, ही यादी झाली. तब्बल 250 ते 350 वर्ष एकही संत नाही मध्ये. नंतर 1530 ला शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज पैठण निवासी. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज 1530, 250-300 वर्ष एकही नव्हतं कोणी. ज्ञानोबारायानं त्यांना साक्षात्कार केला. ज्ञानोबारायानं सांगितलं माझ्या कंठाला आता इथं मुळी लागली, समाधी जवळ आणलं, हा उठविला नंदी शिवाचा ढवळा वगैरे वगैरे. हा समाधी काढली, ती समाधी तेव्हा तिथं तयार आहे बरोबर. मग तेव्हा ती समाधी सापडली. त्यानंतर ह्या बाबानं देवाकडं मागितलं,
कोणी? शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी देवाकडं मागितलं नाही, काहीच मागत नाही म्हणून भगवंत त्यांच्या घरी आला, कावडीनं पाणी वाहू लागला. तुझं मागणे ते देवा, तुझं कावडीने कावडीने जागरी पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावेला वंदे जारे वंदे जारे वंदे जारे पाया वंदे जारे पाया. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्याचे पाय, वंदे त्याचे पाय. भगवंताचे पाय वर्णन करणारी निळोबारायनं गोड आरती लिहिली एकनाथांची. लाई गोड आहे, प्रकरण चांगलं आहे, वेळ नाही आपल्याकडं. देवाकडं मागितलं नाही, एकनाथ महाराजांना कुठंच मागितलेली ओळ दिसत नाही. देवा हे दे अजिबात नाही, काहीच न मागता भगवंत येतो. त्यांच्या घरी चंदन उघडू लागला, कावडीनं पाणी भरू लागला, त्यांचे नाना प्रकारची कामं त्यानं, किचन सुद्धा सांभाळलं त्यानं. हा भांडारगृह सुद्धा देवाकडं होतं, पण देवाकडं मागितलं नाहीच. देवा होईल तसा प्रपंच होणार आहे, प्रपंचातलं लागत नाही. तुला जर द्यायचं असेल तर तुझी सेवा, त्यांनी सेवाच केली, झालं हे प्रकरण. त्यानंतर बघा, यानंतर नाथ बाबांच्या नंतर 1608 1530 ते 1608 तुकोबारायाचा जन्म आहे. तुम्ही म्हणा लय तारखा वारा सहित, मला लय पुळका आहे हा. हा असं पक्का असावं गण, माहीत असावं संतांच्या तारखा आपल्याला. का नसावं दादा? माहीत असावं आपल्याला, आणि माहिती पाहिजेच. तुकोबारायांचा जन्म होतो, तुकोबाराय आले, तुकोबारायानं पाहिलं, अरे मी त्या काळापासून आतापर्यंत पाहत आलो. कधीपासून? मी एका अवतारात याला ओळखत नाही, यानं आतापर्यंत जेवढे अवतार घेतले ना, प्रत्येक अवतारामध्ये मी देवा जय जय अवतार तुका कांता बरोबर, तुका कांता बरोबर, तुका कांता बरोबर. जय जय अवतार तुका कांता बरोबर, तुका कांता बरोबर, तुका कांता बरोबर. हे गोड आहे. तुकोबाराय प्रत्येक अवतारामध्ये देवाबरोबर आले, देवाबरोबर गेले. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. देवाच्या बरोबर आलो, देवाच्या बरोबर. कृतयुगामध्ये तुकोबाराय होते. ऐका लक्ष देऊन, तुकोबाराय कृतयुगामध्ये देवाबरोबर होते. प्रल्हाद नावानं देवाची सेवा केली, देवाची भक्ती केली, देवाकडे मागितलं नाही. बापानं स्वतःच्या फरमान काढलं, ज्या आपल्या नगरामध्ये जो देवाचं नाव घेईल त्याला जन्मठेप नाही, मारूनच टाकायचा, ठेवायचंच नाही. हा नाव घेऊ नये देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, त्या हिरण्यकश्यपूनं 17-18 प्रयोग केले मारण्याकरता, पण प्रल्हादाचा काय अंत झाला नाही. पण प्रल्हाद एकदाही म्हणला नाही वाचव रे देवा. सापडली कुठं ओळ? एखादी ओळ आहे चरित्रात कुठं? देवा अरे मा बाप लय मारू राहिला, मला धरतो का देवा? हा प्रल्हादासाठी त्यानं अवतार घेतला हे खरं आहे, पण प्रल्हाद कुठं म्हणला होता मला वाचव? हा त्याच्या बापानं सांगितलं तुझा देव कुठं आहे, दाखवता येईल का? म्हणले हो माझा देव आहे, मला वाचवणारा माझा भगवंतच आहे. मग तो कुठं आहे? म्हटले कुठं नाही हे विचारा. बाबा वडिलांना म्हटले बाबा पप्पा आता म्हणतात. पप्पा नव्हते पूर्वी बरं का, पूर्वी नाही. मम्मी 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 तुझ्या काय म्हणतील तू? काकी काय म्हणते? मम्मी कोण कोण म्हणतो आईला? अगं सगळ्याच म्हणत्या ना, तुम्हीच काय सासायला सुद्धा माम्याच म्हणायला लागले आता आमच्या डाम्या.
बाबा लई काळ विचित्र आला गड्या आता चोपदार बाबा. तुम्हाला काय म्हणते? पप्पाच म्हणते घरचे. तुम्हाला अजून नाही कळण मग आले पुरी हो. इथं आता विषय नाही माझा, पण सांगतो तुम्हाला. धर्मप्रचारक आहोत आम्ही, आमचं कामच आहे ते. मम्मी कोणाला म्हणते माहिती का? ही आपली संस्कृती नाही आहे ताई, आपली नाहीच ही संस्कृती. ही पाश्चात्य संस्कृती आहे. त्या देशांची नावं घेणं सुद्धा आपल्या बुद्धीला शोभत नाही. इथं जागाही त्या नाही. त्यांच्याकडे माणसं मेले का? ऐक, त्यांच्याकडे माणसं मेले का ते माणसं जाळत नाही. मग ते माणसं एका लाकडाच्या पेटाऱ्यात घालत्या. हा, आणि ते पेटार खुपसून ठेवी त्या माताडात. माणसं मध्ये आहे त्या पेटाऱ्यावर एक उभं लाकूड, त्याला एक आडवं बांधायचं टिकूरनं, आणि यायनं त्याला म्हणायचं मम्मी. कशाला कशाला व म्हण ना मुर्द्याला. मग तुझी आई मुर्दा आहे का? अय मम्मी. आणि ती मम्मी मम्मी काय खपकोली मम्मी घ्यायच्या मिले. काय संस्कृती आणली आता बघा. पुरी तिकून आल्या लग्न करून मम्मी सासू तिला होऊ देते. तू मरेलच का? तिच्याही होती मुर्दा, तू मुर्दाचे का? काय काय बे आपलं जाऊ द्या. हे भगवंताला म्हणलं देव माझा कुठं नाही. बाबा तुम्ही मला मारणार आहात ना, मारा, खुशाल मारा. माझा तारणारा मला भक्कम आहे, पण त्याला हाक नाही मारली. फक्त एकच, मला तारणारा आहे गड्या, त्याचं नाव मी घेणार आहे. त्याचा नाव मी घेतलं की तो मला 100% माझ्याकडे एकच प्रमाणे फक्त जुनाट जुगादीचे नाणे, कित्येक काळाचे ठेवणे, लोपले होते पारिखेपणे, ठाव चळणे चुकविला. जुन ते सोनचे गड्या, सोनं. त्या प्रल्हादानं नाव भगवंताचं उच्चारलं, उचलून घेतला कडेवरी. भगवंताला कडेवर उचलून घेणारा जगाचा बाप प्रल्हाद म्हणलाच नाही कधी देवा मला कडेवरून लोटणार आहे माझा बाप, वाचवण्यासाठी खाली येऊन बस. मागितलंच नाही देवाकडे. नाही मागता देवानं यावं, प्रल्हादाला वाचवावं. अखेर प्रल्हादाला बापानं विचारलं, हे प्रल्हादा तुला वाचवणारा आहेस तरी कसा, कुठे राहतो? तो म्हणले कुठे राहत नाही. तुम्हाला कुठं पाहिजे? ते म्हणले या खांबात आहे का? म्हणले हो.
बाबा असं व्हायचे खणखणीत. नारायण खांबामधून प्रगटला, भक्त प्रल्हादाला वाचवलं. ते भक्त प्रल्हाद म्हणजेच तुकोबाराय. आतापर्यंत यादी पाहिली का आपण? कृतयुगाच्या यादीतले तुकोबाराय. आता लई नाही सांगत तुम्हाला, 9 वाजले, 2 मिनिटं सांगतो आणि शेवा थांबवतो. ते तुकोबाराय कृतयुगातले. त्रेतायुगामध्ये प्रभू रामाबरोबर अंगद म्हणून होते. आता अंगद प्रकरण टाइम नाही. त्याच्याकरता 7ला चालू करावं लागत. 6:45ला केलं असतं का? या ऐकते ना घरी, एवढे हे साऊंड काला लावले आपण. ऐकत ऐकत बिचारे आले असते ना. कामधंदे बरोबर का नाही? सगळं आवरून जाऊ द्या. ते अंगद तेच बघा, ज्या द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाबरोबर श्रीकृष्णाचा भाऊ म्हणून उद्धव. कोण आहे ते? तेच तुकोबाराय. त्या तुकोबारायला देऊमध्ये आल्याच्या नंतर लोकांनी त्या तुकोबारायला आपण या आता कीर्तन जिथं सुरू झालं तिथं लोकांनी न ऐकल्यामुळं तुकोबारायचं ऐकत नव्हते. नाही, तुकोबाराय समजून सांगायचे. असं तसं नाही सांगितलं. तुकोबारायानं यांना हात जोडले पहिल्यांदा. अय ऐका ना, विनवणी केली. विनवितो सकळ जना, त्यांना विनवलं. विनवून सांगून ऐकलं नाही. मग जर हात जोडून नाहीच ऐकलं ना तर आपल्याकडे पाया पडायची पद्धत आहे. हा, तुकोबारायानं पाया पडलं. लागोनिया पाया विनवितो पाया पडून पाहिलं, जमलं नाही. अरे हा प्रपंच आहे राजा हो. या प्रपंचातलं कितीही केलं, रावणाची एवढी मोठी लंका होती, त्याचे घर सांगू का? 2 अंगठ्या तुझ्या हातात काय मकड तू सारखे बोट पुढं करतो. त्याचे 7 घरे काश्यान तांब्याचे आणि शुद्ध कांचनाचे. अरे कोटीच्या कोटी घर ज्याचे सोन्याचे होते ते मेलं. ते मेलं त्या टायमाला. त्याच्या बरोबर संगीत कबड्डी गेली नाही, संगीत कबड्डी गेली नाही, संगीत कबड्डी गेली नाही, संगीत कबड्डी गेली नाही. ओ तुका म्हणे जाती संपदा जवानी, म्हणे जाती संपदा जवानी, तुका म्हणे जाती संपदा जवानी. तुम्ही बसत आहे का जेवायला? आम्ही कीर्तन चालू ठेवतो. हो, करायचं का आज खरंच असं? काय वाटतं मावशी, तुम्हाला काय वाटतं? खरंच सांगा तुम्ही. तुमच्या नातापेक्षा लहान आहे. चालू द्यायचं का? बसत्या का जेवायला? मी म्हणतो महाराज अशी माझ्या सांगा मला कुठे यायची. तुम्हाला मोबाईल जर पाहायचं असलं तर रिचार्ज मारावं लागतो याच्याकरता. बरोबर का नाही? बरोबर का नाही? तरी एवढं मोठं चित्र नाही दिसत त्याच्यात. आपण 5-50 हजार रुपये बाबाला देऊन आणली, खर्च करेली, वसूल तर झाला पाहिजे ना. मी म्हणतो नाही चालू द्यायचं का? चालू दे. हा हा हा, तेव्हा ते म्हणले चालू द्या म्हणले. 15 म्हणजे किती माहितीये का? 12, 13, 13 म्हणजे 1, 14, 14 म्हणजे 2 आणि 15, 15 म्हणजे पुरी हो. विठाल ऐका ऐका ऐका, नाहीतरी आज जागरच आहे. आज जागर आहे. आज जागर म्हटलं का? हा, जागर म्हटलं का 12, पण ते 9 ते 12 आहे. हा, ते 9 ते 12 नाही, 10 ते 12 आहे. कीर्तनाच्या वेळा आहे. हे कीर्तन कसं आहे माहिती आहे का? आपल्याला 3 गोष्टी केल्या तिथं आणि खूप आनंद आहे याचा. एक आहे तुमच्याकडं घडतंय ज्ञानदान. ज्ञानदानानं आपले दोष जळतात मावल्यावर. आता सध्या लई लोकांना रोग हाची. कोणता? गाड्यावर माठी मागून चित्र स्टिकर लटकवले पा, मंगळाचं चित्र आहे. त्याला जर विचारलं ना शेतीमाले काय हे काय भाऊ चिटकवलेलं, ते म्हणतं काय नाही मंगळाला गेलतो. ही बाई अंगठी तिची मंगळाची. म्हणले का बरं गेला? म्हणलं आमच्या बबीचं जमाना ना. म्हणले मग तिकडे गेलं दोष काढले त्याने. अरे तिकडे जाऊन दोष काढण्यापेक्षा कीर्तनात ये. इथं जळती दोषाचे डोंगर. जय विठ्ठल करू का? आम्ही डोणगावला का? आलो मी, येतो तिकडे.
इथं जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, एक पवित्र हरिकथा दोष जातात नामचिंतनानं. नामचिंतन ऐकल्यानं एक कथा जरी कानावर पडली तुमचे दोष जळतात नामानं. दुसरी गोष्ट, तुमच्या स्वतःचे पाप जळतात टाळी वाजवल्यानं. आणि तुम्ही आता इथं जे अन्नदान करता का, या एक शीत देता अन्न तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होतो राजा हो. काय यज्ञ आहे तुमचा. 3 गोष्टी तुम्ही प्रामुख्यानं इथं केल्यात ना, यासाठी तुम्ही पुण्यवानच आहात, पुण्यात्नेच आहात. चला, हे तुकोबारानं त्या लोकांना सांगून पाहिलं, लोक ऐकायचे नाही. आधी करून सगळ्या संतांनी सांगितलं. नादबाबानं तर इतकाही शब्द गोड वापरला. नादबाबा म्हटले, अरे तुकोबाराय तर म्हटले हे ऐकणार नाही, हे ऐकत नाही. नादबाबा म्हणले, वाजत असे बोंब कोणी ना ऐकती का नी, हरी हरीनं म्हणता तयार जोर झाली आणि यानं प्रपंचातलंच केलं. म्हणले हे देवाकडे यायचेच नाही, येत नाही. तुकोबाराय म्हणले, मी देवाकडे गेलतो. त्यावेळेचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. देवाकडे गेलो त्यावेळेला देवानं मला कितीतरी वेळा माग म्हणलं, आपण मागितलं नाही. जे मागितलं मी देवाकडं ते लय मोलाचं आहे. काय, या प्रपंचात कामात येणारी वस्तू आपण देवाकडे मागितलेली नाही. देवाकडे जे मागितलं ते या लोकात केलेलं परलोकात कामात येणारं मागितलं. ते आहे भगवंताचं नाव, भगवंताची सेवा, परलोकी येईल कामा. तो यमापासून सोडवणारा जगातला पहिला नायक आहे. म्हणून त्याची सेवा माझ्याकडून घडावी हे मी देवाकडं मागितलं. अभंगाचं पहिलं चरण. तुझं मागणे ते देवा, तुझं मागणे ते देवा, तुझं मागणे ते देवा, तुझं मागणे ते देवा, देवा तुझं मागणे ते देवा, देवा तुझं मागणे ते देवा, तुझं मागणे ते देवा, तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा, आम्हा तुझी चरण सेवा, सेवा आनले घोडे सीतारी, आनले घोडे सीतारी, ओ आम्हा तुझी चरण सेवा, आम्हा तुझी चरण सेवा, आनले घोडे सीतारी, आनले घोडे सीतारी, तुझं मागणे ते देवा, तुझी चरण सेवा, आनले घोडे सीतारी, आनले घोडे सीतारी, तुझी चरण सेवा, आनले घोडे सीतारी, आनले घोडे सीतारी. वा गुरुजी वा. असं आणि वेळ आपला आवरत आलाय म्हणून एक परतीच्या कामाला, आता परतीच्या वारीला लागतो मी. परत येतो आता घराकडे. भगवंताकडं तुकोबारायानं महाराज विठ्ठल महाराज जे मागितलं ते काय मागितलं तर, वर आपण जेवढी यादी पाहत गेलो संतांची, या सगळ्यांच्या साठी देव आला, या सगळ्यांकरता भगवंत आला. पण कशाने आला. तुकोबाराय म्हणले, मी तेव्हा होतो, मी पाहिलं. देव त्याची सेवा करणाराकडे येतो, मागणाराकडे नाही. मागणाराचा काटा काढा गड्या त्यानं सांगायला वेळ नाही आता. हा, ज्यानं ज्यानं मागितलं ते ठेवले नाही, ते प्रकरण एखाद्या दिवशी सगळं एका कीर्तनात म्हणले, बाबा मग तारख घेईन कोण, असं ना. चौधराव म्हणले, असं काय, तरी म्हणलं याला एवढ्या तारखा राहत्या का म्हणून गड्या. बाबा देवाकडं मागायचं नसतं, देव देत असतो. माय देवानं आतापर्यंत कोणाला मागावं असं एकही नाही. देवानं एवढं सांगितलंय, फक्त प्रपंचामध्ये राहून तुम्ही माझी वारी करा. आषाढी कार्तिकीला विसरू नका मला. तुम्ही या, तुमच्या सगळ्या दुःखाचं ओझं मी सहन करतो. त्याचं ब्रीद आहे, भक्ताला तारतो, त्याला भक्ताला राखतो आणि दुर्जनाचा संहार करतो. तो जगाचा मालक आहे. तुकोबारायनं पाहिलं. तुकोबाराय म्हणले, तुझी मला फक्त सेवा दे, आणखी दुसरं काहीच नको. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मधून खूप गोड सांगतात, एवढं मानतो. ज्ञानोबाराय म्हणतात, इथं एक पद्धत आहे,
ज्याच्याकडे वैराग्य आहे का त्या वैराग्याला ही मुक्ती नावाची एक कन्या आहे ना, ती कन्या हातामध्ये माळ घेऊन आणि त्याचा गळा गवशीत फिरते गावगाव. कोण वैराग्यवान आहे त्याला बदनाम करण्याकरता बाबा मी सांगत नाही. हो, मुक्ती घेऊन या मुक्ती बाळा. वैराग्य निरपेक्षतेचा गाळा गिवशीत पावे. ती तयारच आहे हातात माळ घेऊन. यांना लय वैराग्य झालं का मग यांच्या गळ्यात जाचं घालायचं, त्यांना मुक्ती घ्या द्यायची आणि एकदा त्यांना मुक्ती मिळाली का ते परत इथं राहत नाही. बरोबर का नाही? तुकोबाराय म्हणले मला तू ह्या मुक्ती नको, ह्या चारी पैकी कोणतीच नको. या माझ्या घरी कामारी म्हणून तेव्हाच दाशा म्हणून ठेवले मी. तू म्हणशील आता का म्हणे परी निली नोवरी आणि आता दिवस चारी. अरे आम्ही या भांडे घासायला ठुल्या आमच्या घरी, तुम्ही आता द्यायलीत आम्हाला. या नको, देशील देवा पण आम्हाला माहिती तू चारही मुक्त्या देत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणले दुसऱ्या चरणामधून आणखी काही नको आणि मुक्ती तर अजिबात नको. आनने गोदेची तयारी, आनने गोदेची तयारी, गोदेची तयारी, आनने गोदेची तयारी, रिद्धी सिद्धी मुक्ती तारी, रिद्धी सिद्धी मुक्ती तारी, आनने गोदेची तयारी, बाकीच्या मुक्त्या वगैरे मला लागत नाही, त्या मला नको. मला काय दे, मला ह्या संतांच्या संगतीमध्ये राहायला आवडते. कारण इथं आल्याच्या नंतर बाबा आता तुम्ही वारीला एक क्लिप लय व्हायरल झालेली पाहिली. हे मागं बसणारे आपले वाढणारे पोरं आहे का यांच्या सगळ्याच्या खिशात मोबाईल आहे बघा. आणि ती पोरं पुढं नसतात येत आपली. खरंच कामाची लेकरं आहेत. आतापर्यंत यांची दखल बाबा मी लय गावं हिंडलो, लय गावं फिरलो. तुम्ही नाही घेत बादल्या, तुम्ही नाही आथरल्या चटाया, तुम्ही नाही घेतले घोळ. पण आमची ही लेकरं आहे का ही कडानं उभी राहणारी, ही तुमची सेवेकरी आहेत. यांना तुमची कधी शाल नाही मागितली, तुमचं नारळही कधी त्यांनी पाहिलं नाही आणि तुमच्या हिशोबालाही कधी आले नाही. पण गड्यावर सगळ्याला पोटभर जेव घालतात ना, ती आमची लेकरं मागं उभी आहेत. लय गोड आहे. या संगतीत आल्यावर काय मिळतं त्यांना विचारा. एका पत्रकारानं आमच्या मराठी वक्त्यासारखा चॅनलवाल्यानं एक क्लिप घेतली अशी यांच्यासारखी, यांच्यापेक्षा म्हातारे बाबा, आणि ते बाबा वारीला चाललेले आहेत. त्या बाबाकडून त्यानं माहिती मिळवण्याकरता ते म्हणला बाबा किती दिवसापासून वारी करता? म्हणले 50वी वारी माई. बाबा तो पांडुरंग परमात्मा एवढा लांब राहतो, तुम्ही एवढ्या लांब आहे, तिथं आल्याच्या नंतर तो काय देतो तुम्हाला? बाबा म्हणले काय देतो नाही, काय देत नाही असं विचारा. हे म्हणलं म्हणजे तो देतो तुम्हाला. हो. आणि बाबा मग तुम्हाला घरचं ध्यान नाही येत का? आता खरं आहे त्याचं, तुम्हाला घरची आठवण नाही येत का? बाबांनी दिलेलं उत्तर मायलंय गोड आहे, तेवढं घरी घेऊन जा. बाबा म्हणले मी मेल्यावर कोणच ध्यान काढीन, मी मेल्यावर कोण करीन घरचं? अरे मी मेल्यावर गाई कोण सोडीन? अरे मला पक्क कळालंय गेल्याच्या नंतर वारी नाही. जोपर्यंत शरीरात त्राण आहे, गुडघ्यात बळ आहे, हातपाय चालत्यात, तोपर्यंतच वारी आहे. तिथून पुढं गोठा आहे, म्हातार आहे, म्हशी मुतात्यान मात्र उडत. काय आहे दुसरं? राजा माहितीच राळ होती तुमची तीच आहे. अरे इथं तुकोबाराय तेच सांगतात, इथं आलं का इथं सुख आहे. म्हणून देवा मला या संतांच्या मेळ्यामध्ये येऊ दे. महिला संत संगती सर्व काळा, संत संगती सर्व काळा, संत संगती सर्व काळा, संत संगती सर्व काळा. तोर प्रेमाचा, तोर प्रेमाचा, तोर प्रेमाचा सुकारा, तोर प्रेमाचा, तोर प्रेमाचा, तोर प्रेमाचा सुकारा. आनने गोदेची तारी, आनने
भगवंताकडे तुकोबरायानं मागितलेलं हे तिसऱ्या चरणातलं मागणं आहे. भगवंताला तुकोबराय म्हणले मला यांचा संग दे, इथं खरी मजा आहे. बघा ना तुम्ही, आज 8 दिवसापासून आपल्या गावात सप्ताह चालू आहे राजाओ. प्रत्येक लेकरं घरी जाता जाता नाही काय तर निदानला एवढं तर म्हणतात ना, नानी नारी नारी नार नारी 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 नार, एवढ्या झिंगणांग चिकणांग येऊ द्या बरं. नाही त्यानं बैलगाडा घरावर घातलं तर मग म्हणा तुम्ही. अरे एवढं जर चांगलं, मी म्हणतोय 8 दिवसात जर नादाला लागतंय, इथं आल्यावर आनंद मिळतोय आणि हा आनंद तिकडं नाहीये हे संतांना कळालंय. तुकोबरायला कळलं. तुकोबराय म्हटले वर गेल्यावर हा आनंद, अरे हा आनंद इथंच आहे. तिथले लोक इथं येतात, उद्या येतील बघा आपल्या गावाला, उद्या येतील. उद्या काल्याचा प्रसंग आहे माय, ऐकून ठेवा. ते लोक आल्यावर त्यांना वाकल्या दाखवायच्या आहेत उद्या. वाकुलिया ब्रह्मदिका माहिती का, त्यांना देवांना माणसं होता येत नाही. उद्याचा आनंद विनेकरी बाबा लय मोठा आहे. तोच सोहळा आहे हा, संत संगती हा सोहळा आहे. त्यांना माणसं होता आलं नाही, ती मासे झाले, यमुनेत घुसले. देवाला कळालं, देवानं तिथं गोपाळांना सांगितलं, हे गोपाळाओ, लहान लहान ऐका, ए गोपाळाओ तिकडचे. देवानं सांगितलंय त्यांना हा काला खाण्याकरता येऊ द्यायचं नाही. म्हणले मग काय करायचं आम्ही? काला खायचा, काला पूर्ण खायचा, बोट चाटायचे आणि बोटाला जर शिल्लक काही राहिलं तर ते यमुनेत धुवायला न्यायचं नाही. म्हणले मग काय करायचं देवा? म्हणले हात पुसा टेरीवरी. काय प्रकरण आहे गोड, माझं लय बसलेलं प्रकरण आहे ते, प्रमाणच आहे ते. ते म्हणले हात इकडं तिकडं नाही. म्हणले मग जिथं कोणत्याच देवाचा वास नाही राहत त्याला टिरी म्हणतात. म्हणून जर लय चुकलं ना पोट्याचं, मात्र म्हणतो अशी चरखंडी लावली ना कुठं. देव म्हणले त्यांना हा सोहळा अनुपम सोहळा आहे, हा काला तिथं नाही, देवांना खाता येत नाही. हा सुख सोहळा स्वर्गात नाही, मला एवढं द्यायचंय. जे तुकोबराय म्हणले मला हा सोहळा भोगायचा आहे, इथं मला राहू दे, या संतांचा संग अखंड होऊ दे, ही मला सेवा दे. बाकी तुझं मला, तुका म्हणे तुझी न लगे दसुडी, चिंधी नको तुझी वाली, मला काहीच नको, हे मला दे. आणि हे जर देशील तर देवा अजून एक सांगू का तुला, लय गोडीनं सांगतो, ऐक ना. शेवट सांगतात तुकोबराय, ऐक ना. तुझं नाव इतकं गोड आहे ना, यापेक्षा सुख कुठंच नाही गड्या. तुझं नाव ज्यानं ज्यानं जपलं बघ, तुझं नाव प्रल्हाद होतो तेव्हा मी जपलेलं आहे, हा अंगद होतो तेव्हा जपलंय मी, देवाचा भाऊ म्हणून जो उद्धव होतो तेव्हाही जपलंय, आताही तेच करतोय मी. मला शिंकन जांभळी आली का एवढीच वेळ वाया गेली, बाकीची वेळ मी मने वाचा करणी, जयाची भजने देवाची वाणी, ते शरीर जाती अक्षणी देवाचे झाले. ज्ञानोबराय सुद्धा तेच सांगतात, हा ज्ञानेश्वरी मधून. अरे ऐका म्हणले, इथं तुकोबरायनं शिंक जांभळी खोकला एवढीच वेळ वाया घालवली, बाकीची वेळ त्यांनी वाया जाऊ दिली नाही. जगाचा बाप त्यांना न्यायला आला आणि स्वतःच्या विमानानं घेऊन गेला. हो, कुडी सहित झाला गुप्त तुका, बरोबर का नाही? काय केलं तुकोबरायनं वेगळं? तुकोबराय का प्रपंच नव्हता का? तुमच्यासारखा प्रपंच होता. तुकोबरायला लेकरं होते, बायको होती, घर होतं. आजही जाणं पाहायला, आजही जर तुकोबरायाची भांडेकुंडी देऊला गेलं तर पाहायला मिळतात तुम्हाला. लोक म्हणतात लय बा वाडा पडका होता ना, असा होता. पडका आहे का तो वाडा? तिथं गेल्यावर नाही वाटत तेवढा. त्या आबळीचा परपंच, आबळ म्हणजे काय होती माहितीये का? त्याने तुमच्यासारखी टीव्ही नाही घेतली, त्याने तुमच्यासारखा टेम्पो नाही घेतला, वरडाला नाही आला लोकायला नाही, त्याने ट्रॅक्टर नाही घेतला ओळखायची वावर नागरायला. मग त्यांनी वर कामात येणार देवाकडून घेतलं. देवा हे दे, काय दे? मग तुझं नाव माझ्या कंठामध्ये अखंड राहू दे. नामा कामने
माफी मागतो तुमची. याचं कारण आहे टाइम झाला. सगळ्याचे चरण तिकडे पाया पडायला, नंतर पण भजन घेऊ बोलले आपण. काय झालं, टाइम झाला, बाकी काही नाही. माझंही नाही, पण हे बघा वेळ आहे, वेळेत असावं. कोणतंही असावं पण वेळेत असावं. चला, जे नाम आहे ते कामात येतं. त्यांच्या कामात आलं, त्यांनी सांगितलं, आम्ही तेच केलं. त्यांनी आधी त्या आनंदाचे लाडू चाखले. माय तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुम्ही सुद्धा घ्या रे, तरफडू नका. तुम्ही घ्या, तरफडू नका. ते आनंदाचे लाडू आम्ही घेतले. ते प्रेम आहे देवाचं तुमचं व्हावं. अरे त्या प्रेमाचाच आता एक सण आला बघा, मला सहज आठवलं गड्या. आता सण कोणता आलाय माय? प्रेमाचा. देव पहिल्यांदा घेतो आणि नंतर देतो. हे ध्यानातच ठेवा तुम्ही. शेतकरी कुटुंबातले लोक आहे, पहिल्यांदा घेतो बरं का तो. हे नाम तुकोबाराय जे म्हणतात ना, हे देव आधी आपल्याकडून घेतो तरच आपल्याला देतो. आपण जर त्याचं नाव घेतलं नाही तर तो आपल्याला देत नाही. लग्न झाल्या बाबा तुम्हाला गंज गोड गोड भाकरी माई नाही घातल्या खाऊ, चटके बसू बसू हात पोळू पोळू भाकरी केल्या, पण तुम्हाला लग्नात नाव घ्यावं लागलं की नाही? काय घेतलं होतं? तवाचे नाव म्हातारे भाजीत भाजी मेथीची माई प्रीतीची. ती काय ते लय ओढ होती. जाऊ दे, ते सायकल डबल सीट लय नाव गोड. जाऊ दे, ते नाव 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 बरोबर. मग मात्र शेतकरी कुटुंब आहे. शेतकरी बाबा पहिले मोटारी होत्या, मोठा नंतर नाव घेतलं का देतो एवढंच मला द्यायचं. आणि यांचा सण सांगतो थांबतो. तुम्ही म्हणला 11 वाजतील, वाजत जाऊ दे, मोरद्या काय व्हायचं, 10 मिनिटांना काय फरक पडत नाही आपल्याला. नाही तरी काय कलेक्टर कोण चाललं सकाळी की ड्युटीवर, कालाचे उद्या मोडाचे असाय बी 2-5 मिनिटं आपले होऊ द्या यांच्यासाठी. अरे मुख्यमंत्र्यांनी जर यांना 3-3 हजार दिले तर आपण 5 मिनिटं द्यायला काय हरकत आहे? दिले ना आज, मग घ्या. चला, देशी तेव्हा घेशी देत. त्याला दिलं का तो आपल्याला देतोच गाड्या. हा, रक्ताचं नातं तयार करतो तू. रक्ताचं नातं तयार करतो तो भगवंत. ऐका, पहिले मोटारी सर यांच्या राज्यामध्ये मशीन होते. हे मात्र त्या धुरानं दिसतच नव्हतं. खटखट खटखट हँडल मारायचं आणि नाही चालू झालं का खोलायचं. सगळे डॉक्टर या मशीनचे गावचेच होते, फिटर नव्हती. सरे म्हातारी काळे वैल राहायची. ते कपडे गोड होते यांची. जाऊ द्या. त्यानंतर मोटारी आल्या. एक गावामध्ये देशी तेव्हा घ्यायची. बाबे वाडा फेडायला तिकडे माणसं आहे ना, उठायचं नाही 2-3 तास. बाया म्हणला बाबा हे का काय 5 मिनिटं फक्त. तू गेली का तेव्हा त्याच्या पक्का अंगात येईल कवच. ते नुसतं उडी आणून राहिलं. ते वाटच पाहून तू ढाळायची. तू ढाळली कशी गलत. मग त्याला आवराय करता त्याच्या जावं लागल. मग त्याच्याही गेली. म्हातारीची बाई ती राहत नाही. म्हातारा म्हणलो ती कुठं गेली का? मग हा ढळले तमकवाला याचा मित्र रामबाबा गेला का चिमबाबा मागून पाऊले 12 झाला निघाला तलप आली कवची. बस 5 मिनिटं. ते काय शेवटचं कीर्तन नको होतं माय माक बांधा ना. ते तुमचं आहे ना कडी शिरा जाऊच देत नाही पोटात. मी यायला असं दुखत. तुम्ही गोदाड्या पांघरले हसणार. मग रातच्याला सुद्धा विचारलं. जाऊ द्या. देशी तेव्हा घेशी. मोटारी आल्या बाबा, मोटारी आल्या, मशीनं गेले. देशी तेव्हा घेशी एवढं सांगतो. आणि मग हे आमचे सगळे महाराज लोक बोलवले. ते ओपनिंग म्हणायचे त्याला, बरोबर का नाही? पहिला दिवस असतो त्याला. मग कोतवाला का नारळ दिलं, सरपंच नारळ फोडायला, आमचे पोलीस पाटील गुलाल टाकायला. सगळे जमल्याच्या नंतर तिथून नेमकं आमचे विठ्ठल महाराज पाखवाज वाजून पाखवाज पाठीला गाडीवर चालले. ते न पाहिलं काय खेळ चालू आहे. गाडी दिली, गाडी लावून पाखवा दिला ठेवून आले. म्हणले बाबा काय चालू आहे? काय नाही म्हणले. श्यामबाबानं मोटर घेतली. बरं. मग आम्हाला सगळ्याला बोलवलं बघ कौतुकानं. म्हणले बरं. मग साऱ्या सकाळचं दमू राहिलो. म्हणले ती मोटरच चालू आहे ना. म्हणले मग काय करते तुम्ही नेमकं? काय नाही हो, लाईट आहे, बटन दाबलं का गुरु 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 फिरवती, पण पाणीच फेका ना. ती मोटर पाण्यातली नव्हती तवा, पाण्याच्या वरची होती. हे महाराज लय हुशार आमचं विठ्ठल महाराज. ते म्हणलं इकडं जवळपास कुठं गाईची पावाटी बिवाटी पडेल का? म्हणले आहे ना, थोडं शेण घेऊन या. देशी तेव्हा घेशी. हा, हे गेले शेणाची बादली भरून आणली. आमचे दोन्ही जबाबदार होते. लाई पाय बिलंदर हे नव्हते तिकडचे. पाण्याची बादली भरून काढली. पहिला गरगुट केला, त्याच्या डाच्यात ओतलं. वरून डाचच म्हणतात की त्याला. त्याच्यात ओतलं. त्याच्यात ओतल्यावर तिकडे एक चावी होती, फिरवली. त्यातून फास फास हवा आली. हे म्हणले पाटील काल पुरस्कार मिळाला म्हणले तुम्हाला. सरपंच तुम्ही वात्यांना जोडी, शिंगेवाली जोडी पुढे केली. बरं दाबा म्हणले बटन. हिने करी बाबा गेलो तसं हिनाच खांदे होता. चॅटर मध्ये घातला.
वाटार चालू झाली महाराज. पहा त्या काय तळ उघडा पडस्तोर चालली. काय करावं लागलं? मनान त्याला आधी पाणी द्यावं लागलं. भगवंताची रीत तशीचे माय. आधी त्याचं नाव घ्यावं लागतं, मग तो देतो. तुकोबारायला माहित होतं. तुकोबाराय म्हणले मी तेच केलं, तुम्ही सुद्धा तेच करा. आता सण येईल म्हणले. आता सण आहे का? या सणाची रीत सुद्धा तीच आहे. भगवंताचं बोटाचं रक्त निघायला लागलं. ऐका बहिणीसाठी. आणि ही बहिणी भावाचं ही प्रेम आहे. ही प्रेमाचं देशी देवा घेशी. हा हे चालू कुठून झालं पा. ही लई गोड कथा आहे. ऐकून घ्या, उद्या कामात येईल तुम्हाला. बरोबर का नाही? बहिणी आहात तुम्ही आणि बहिणी उद्या ध्यानात ठेवा बरं का. भाऊ कमी इकडे बसलेले मागाय सगळे ऐकत यात. ऐका बरं का लक्ष देऊन. 1-2 मिनिटं फक्त. तुमचे हिवे दावे सगळे बाजूला ठेवा. लई कलेक्टरला दिलं सर ना तुम्हाला. लई चांगलं आहे तुमचं. पण कुडात राहणारा भाऊ असं. अय बाबी अय 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 भाऊ ऐक ना थोडं. ऐकू त्यांना. तुमचा भाऊ लय गरीब असन ना. नाही त्याच्याकडे साडीला पैसे ना. नसू दे. लय मोठ्याची आहे का? असू दे. लय मोठ्या घरात दिलंय तुला. अरे पण एक ध्यानात ठेवा बहिणी हो. लय बहिणी भावाच्या तिकडे जात नाही. आत्ताची उदाहरणं आहेत हे बघा. लय उदाहरणं आहेत. तुमच्या गावात 5-6 भाऊ बहिणी इथे नाही त्यांच्या घरी. तुम्हाला याला कसं माहित? अरे प्रत्येक गावात आहे म्हणून माहिती नाही येत का? त्यांचं चांगलं झालं ना तिकडं. अरे पण ज्या दिवशी तुमचं लग्न केलं का लग्न, ते आठवा जरासं. तुम्ही गेलात तिकडं, बापानं घातलं गुडघ्यात डोकं. पोरगी गेली आणि पोरीच्या लग्नाचं कर्ज त्याच्यानं फिटना. कर्ज काढू काढू पुरीचे लग्न केले. एक नव्हती, 5-5, 6-6 होत्या पहिल्या. एवढ्याच करता करता बापाचा जीव गेला माय. एवढ्याच केलं मायचं कंबर गेलं. बाप गुडघ्यात डोकं घालून खुपसून बसला. या पोट्यानं याची शेती धर, त्याची शेती धर, याचं नागर त्याचं वखर. माय तुम्ही 5 जणी ज्या टायमाला यायच्या ना, तुमचा बाप नव्हता तुम्हाला साड्या घेत, तुमचा भाऊ घेत होता. माहित असू द्या तुम्हाला. त्यानं कर्ज काढलं असन, त्याचं कर्ज फिटलं नाही. तावड्या हो, त्यानं जमिनीचा तुकडा ऐकला असेल, त्याचं कर्ज फिटलं. जात जा भावाच्या घरी. काय नसतं त्याला मागत राहायचं तुमच्याकडं. काय नको देऊ. काय नेणार रेस नेऊन नेऊन तू त्याच्या लेकराला एवढा मोठा खाऊ. काय नेशील नेऊन नेऊन तुझ्या लेकराचे उष्टे कपडे. काय नेलं रे बहिणीनं आतापर्यंत? कोणाच्या बहिणीने? आणि काय पुरत रे आम्हाला तुम्ही दिलेलं? काय नसतं पुरत माय. अगं येत जा थोडं त्याच्या दारात बस जा. काय असतं त्याला मागत? तो नसतो तुमचं काय ते. तो हे बघा त्याच्या कष्टानं त्यानं उभं केलंय. बाप गेला, माय गेली. नाही त्याला जितकं रडू आलं ना, तितकं बहीण ना आल्याचं दुःख. अरे बाकीचे भाऊ राख्या बांधून जेव्हा अंगणातून जातील ना, त्यावेळेला त्याचं चरचरा काळीच कापड. त्यावेळेला त्याच्या डोळ्याचं पाणी पुसायला दुसऱ्याची बहीण नाही येत त्याच्याकडं. मारुतीच्या मंदिरात जात, मारुतीच्या पायावर ठेवलेली लाक्षी हातात बांधित असन. काय वाटेल माय त्याला? नको येऊ देऊ बहीण. काय होईल पाय? काय म्हणून रे त्याचा अंत कर. लय मोठ्याच्या घरी दिलं असेल ना, मान नको घेऊस. नसल आला भाऊ, राग भरला असल, फक्त जाय आणि भावाच्या दारात जाऊन फक्त हाक मार. ए दादा आले मी. नाही धाडकन तू या पायाला लावला ना, नाव बदलीन विठ्ठल. बहिणी आज उद्या सण आहे तुमचा. उद्या सण आहे तुमचा. आता आलाय तोंडावर. त्या दिवशी काय लागत नाही तुमच्या भावाला. आणि भावांना तुम्ही सुद्धा ऐका. जर तुमची बहीण तुम्हाला जर येत नसल, लय रुसली सल, लय फुगली सल ना, फुगू द्या रे. काही नको. आम्ही गेलतो 4 दिवसापूर्वी बहिणीकडे. दादा वाट पाहती ती तुमची. लय ताठ्यात ना करावं. कोण नाही तुमचं. आई गेली ना, आई गेली बाबा, बाप गेला. फक्त त्या वेळेला मायेचा तोंडावरून हात फिरवणारी या जगातली जात फक्त बहीण उरली. लागू द्या तुमच्या थोडी ठेच लागू द्या रे पायाला. धावत पळत जगातली पहिली आपली बहीण येत असते घरी. बहीण येत असते. अरे बोलले असल फाटक्या तोंडाच्या. अरे तीच लहानपण आठवा बहिणीचं. तडा तडा बापानं जेव्हा भावाला मारलं ना, टाळ्या वाजवणारी तीच बहीण होती. पण ज्या टायमाला भाऊ रडत होता ना, तिच्याच कपड्यानं डोळे पुसणारी राजा बहीणच होती. गाव नाही आलं. गाव नाही आलं. येत नसतं गाव. गाव तमाशा पाहते. पाहू नका देऊ. येत नसल बहीण ना, उद्याची उद्या काल्याचं कीर्तन आटोपलं का लगेच निघा. होऊ द्या रे. म्हणाल ती आला असाच आला, जाऊ दे म्हणू दे. जातीच्या घरी. घरी गेल्याच्या नंतर ती बहीण दादा माझा भाऊ आला म्हणून साऱ्या गावाला सांगत फिरल.
याला सांगेल बबे मा भाऊ आलता, छबे मा भाऊ आलता, मला जायचंय म्हणणार गड्या. येऊ द्या, ही भावा बहिणीचं प्रेम आहे, भावा बहिणीचं प्रेम आहे. या प्रेमाचं प्रतीक सांगतो फक्त थांबतो. तुकोबाराय सुद्धा हेच म्हणतात. तुकोबाराय म्हणतात तुझं नाव माझ्या कंठामध्ये होते, मला फक्त प्रेम पाहिजे ना बहिणी, व फक्त प्रेमाचं प्रतीक आहे रक्षाबंधन. ऐकून ठेवा, भगवंताच्या पायाला लागलं, भगवंताच्या अंगठ्यामधून रक्त निघायला लागले. कथा सांगितली जाते, भगवंतानं रक्त जेव्हा निघालं त्या टायमाला भगवंतानं आजूबाजूला पाहिलं, घळघळा रक्त वाहतंय. भगवंत काहीच बोलले नाही, पण जवळ असणारी द्रौपदी उभी होती. जुवास्त्र तिचं त्या टायमाचे काय असे बरे मोठे कपडे नव्हते. अरे जरीचं पातळ घातलेलं होतं, जरीच्या पातळाची टारकन चिंदी काढली, चिंदी काढली भगवंताच्या बोटाला बांधली रे. आणि बोटाला बांधल्यावर भगवंतानं तिच्याकडे पाहिलं, चिंदी बांधते बोटाला. हरीच्या बोटाला ज्या टायमाला चिंदी बांधली, वेळ नाही आपल्याकडं. राजा हो, ज्या वेळेला भर सभेमध्ये द्रौपदीला ओढलं ना, तर जगाचा मालक किती वस्त्र पुरवले म्हणून सांगू. एक साडी संपली, एका चिंदीच्या मोबादल्यात त्यानं बंडलच्या बंडल साड्या तिच्यावर फेकल्या. भाव आहे बहिणी, भाव आहे.